education from MJ College, Jalgaon, and completed graduation from MMCC College. Also, sir is practicing exclusively in the area of indirect taxation since last 3 years. Senior advisor of Talentex Renaissance Private Limited. Also, he addressed seminars on various topics under GST for ICAI, Pune, PCMC, WMTPA, Laghu Jag Bharti, Jalgaon, etc. Sir, also he has authorized series of articles and write-ups under the title GST Shastra. Also, he has authorized series of articles on various topics under GST in Tax Tribune, GST Law Times, newsletters of Institute of ICAI, Tax Guru, MACCIA, Chamber of Patrika. Visiting faculty for SID Info and Training Private Limited, Pune. Also, he guided clients from construction sector, manufacturing sector, service sector on transactional structuring, developing systems and processes for compliance under GST. With this brief introduction, I welcome CA Yogesh Ingre sir. A big virtual round of applause for today's little master. Thank you, sir. Over to Swapnil sir. Thank you, Amal sir, for nice introduction. मी आता आपले आजची फॅकल्टी सी योगेश इंगळे सरांना विनंती करतो त्यांनी आपल्या सर्वांस मार्गदर्शन करावे. ओव्हर टू योगेश इंगळे सर. आवाज येतोय सर? हो येतोय सर. हो येतोय. थँक्यू अमोल सर फॉर इंट्रोडक्शन. प्रेसिडेंट ऑफ आवर असोसिएशन सूर्यवंशी सर, नवनीतलाल बोरा सर, वाइस प्रेसिडेंट आहेरकर सर, Swapnil sir, Naneshwar sir, and entire team of WMTPA and all the participants. सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आपल्याला माहितच आहे एक लॉकडाऊन सुरू आहे, तरी सुद्धा म्हणजे आधी WMTPA असोसिएशनचे आपण आभार मानले पाहिजे. खरं तर सर्वात आधी फेसबुकची एक सिरीज आणल्या गेली, त्यानंतर बरेच लेक्चर झाले, त्यावर आपल्याला भरपूर त्याचा फायदा झालाय सर्व कन्सल्टंट्सला. आणि आज खास तुमच्यासाठी हे एक क्रॅश कोर्स त्यांनी सुरू केलेला आहे झूमवर. तर सर्वप्रथम तर मी संघटनेचे आभार मानतो आणि मला संधी दिली त्याबद्दल खरं तर धन्यवाद. मला सुद्धा यातून बरंच काही शिकायला मिळतंय. नवीन हा एक प्लॅटफॉर्म आहे आणि याच्यावरून पण ऍड्रेस करणं ही खरी एक शिकण्यासारखी गोष्ट आहे. तर थोडी आपल्याला मरगळ नक्कीच आलेली आहे, बऱ्याच दिवसांपासूनचा लॉकडाऊन आहे. तर थोडी झटकून टाकू ही मरगळ. तर 2 ओळी मी सांगेल तुमच्यासाठी की हर रोज गिरकर संभलना सीख रहे हैं, इस नई चुनौती को चुनौती देना सीख रहे हैं. हर रोज गिरकर संभलना सीख रहे हैं, इस नई चुनौती को चुनौती देना सीख रहे हैं. अंधेरे के बाद सवेरा जरूर होगा, अंधेरे के बाद सवेरा जरूर होगा, ए जिंदगी तुझसे लढना सीख रहे हैं. सो विथ दिस नोट मी याचं सेशनला सुरुवात करतो. तर मी पीपीटी सुरू करतो. आजचा आपला टॉपिक आहे इनपुट टॅक्स क्रेडिट. तर पीपीटी दिसतोय स्वप्नील सर? ओके, यस. सुरू करू आपण सेशनला. मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो की आपलं जेव्हा इनपुट टॅक्स क्रेडिटचा विषय मला मिळतो की आपलं महाकाव्य महाभारत जेवढं क्लिष्ट आहे तेवढा क्लिष्ट आपला जीएसटीचा विषय खरा तर, आणि त्याहून क्लिष्ट हा इनपुट टॅक्स क्रेडिटचा विषय. तर जसं स्वप्नील सरांनी सांगितलं की फार महत्वाचा विषय आहे. म्हणजे जर आपण या जीएसटीला एक व्यक्ती मानलं, एक शरीर मानलं, तर त्याच्यात वाहणारं रक्त म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. तर हा एवढा विषय महत्वाचा काय आहे, त्याच्या काय प्रोव्हिजन्स आहेत, तर त्या आपण बघूयात. तर सुरुवात करूया. हा जरी क्लिष्ट विषय असला तरी आपण फार अगदी सोप्या शब्दात या सर्व प्रोव्हिजन्स आपण माहित करून घेणार आहोत. जर शक्य झाल्यास मध्ये मध्ये मी काही प्रश्न विचारेल. शक्य झाल्यास आपण इंटरॅक्टिव्ह सेशन करू, अन्यथा सेशन एंडला आपण प्रश्नोत्तर घेऊयात. तर ह्या सेशनचा कव्हरेज काय, तर आपण फक्त 2 सेक्शन बघणार आहोत. सेक्शन 16 एलिजिबिलिटी अँड कंडिशन फॉर टेकिंग इनपुट टॅक्स क्रेडिट आणि त्याची रूल्स, आणि सेक्शन 17 अपोर्शनमेंट ऑफ क्रेडिट अँड ब्लॉक क्रेडिट्स. तर या आता काहीही लोड घेऊ नका, आपण जसं पुढे जाऊ तसं तुम्हाला ते
समजेलच. अगदी साध्या सोप्या भाषेत आपण समजून घेणार आहोत. सेक्शनचा उल्लेख इथे यासाठी, म्हणजे आपण बऱ्याचदा असं म्हणतो की सेक्शनचा उल्लेख केल्यानंतर जरा कंटाळवाणं होतं, पण मी तसं होऊ देणार नाही, याचा मी प्रयत्न करेल नक्कीच, आणि याने तुम्हाला लक्षात राहील कदाचित, असं आपण प्रयत्न करूया. सो इंट्रोडक्शन पासून सुरू करूया. व्हॉट इज इनपुट टॅक्स क्रेडिट? मित्रांनो, साध्या भाषेमध्ये मराठीत याला म्हणतात परतावा. आणि इनपुट, व्हॉट इज इनपुट टॅक्स क्रेडिट? जो काही टॅक्स मी वस्तू खरेदी करताना माझ्या इनवर्ड सप्लायवर ऑलरेडी पे केलेला आहे, त्याला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट. सो साध्या भाषेत. देन प्रिन्सिपल ऑफ सेट ऑफ. प्रिन्सिपल ऑफ सेट ऑफ म्हणजे काय, तर हे आधीपासून आलेलं आहे. व्हॅट असेल, सर्व्हिस टॅक्स असेल किंवा एक्साइजचा जो कायदा असेल तेव्हापासून. सो व्हॉट एव्हर टॅक्स पेड ॲट अर्लियर स्टेज इज अलाउड ॲज डिडक्शन फ्रॉम टॅक्स पेएबल. तो जो काही माझा टॅक्स मला पे करायचा आहे त्याच्यामधून मी जो काही ऑलरेडी माझ्या खरेदीवर टॅक्स पे केलेला आहे त्याची वजावट करून जो नेट टॅक्स येईल मला तो गव्हर्नमेंटला पे करावा लागतो. आता याच्यावरून तुम्हाला थोडी कल्पना येत असेल की ज्या केसेसमध्ये मला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नसेल त्या ठिकाणी काय होईल, तर माझा लॉस होईल. माझा लॉस झाल्यानंतर मला जर क्रेडिट मिळालं नाही तर मला ते वस्तूच्या किमतीमध्ये ऍड करावं लागेल आणि त्यावर माझा प्रॉफिट मार्जिन चार्ज करावं लागेल. सो आपण या सर्व गोष्टींकडे येणार आहोत. त्यामुळे या प्रिन्सिपल ऑफ सेट ऑफ मुळे हा इनपुट टॅक्स क्रेडिटचा विषय फार महत्वाचा ठरतो. देन सीमलेस फ्लो ऑफ क्रेडिट अंडर जीएसटी. तुम्ही बऱ्याच वेळा शब्द ऐकला पाहिजे असेल की जीएसटी मध्ये सीमलेस फ्लो ऑफ क्रेडिट आहे. म्हणजे काय, तर एक उदाहरण घेऊया. मॅन्युफॅक्चरर पासून ते कन्झ्युमर पर्यंतची चेन असते. त्या चेन मध्ये बरेचसे घटक असतात, जसं डीलर असेल, डिस्ट्रीब्युटर असेल, स्टॉकिस्ट असेल, ट्रेडर असेल आणि मग शेवटी कन्झ्युमर असेल. तर ह्या चेन मध्ये जे काही व्यक्ती आहेत, जे काही घटक आहेत, या सर्वांना त्यांच्या थ्रू जेव्हा हे गुड्स किंवा सेवा दिल्या जातात तर या सर्वांना इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत जातं. त्यामुळे फक्त जेवढी वाढ, जेवढा प्रॉफिट मार्जिन प्रत्येक स्टेजवर आकारला जातो त्या वाढीवर फक्त नेट जीएसटी आपल्याला भरावा लागतो. म्हणून याला म्हणतो आपण सीमलेस फ्लो ऑफ क्रेडिट अंडर जीएसटी. आता कायदा म्हटला तर त्याला अपवाद हे येतातच. जीएसटीला सुद्धा अपवाद आहेत, एक्सेप्शन्स आहेत, जे की सेक्शन 17 मध्ये आपण बघणार आहोत आणि त्याचे जे काही रूल्स आहेत त्यात आपण बघणार आहोत. मित्रांनो, मी लहान असताना, मी शाळेत असताना शिकलो होतो फेडरल स्ट्रक्चर ऑफ इंडिया, संघराज्य पद्धत, आणि मला नक्कीच खात्री आहे तुम्ही पण ते, तुम्हालाही ते माहित असेल. तर फेडरल स्ट्रक्चर ऑफ इंडिया मध्ये म्हणजे काय होतं या संघराज्य पद्धतीमध्ये, तर प्रत्येक लेवलवरची जी गव्हर्नमेंट असते तिला काही अधिकार दिले जातात त्यांचा रेव्हेन्यू कलेक्ट करण्यासाठीचे. आणि रेव्हेन्यू कसे कलेक्ट केले जाणार, तर कराच्या रूपात. आता जर आपण केंद्र आणि राज्य स्तरावरचे जर कायदे बघितले या संदर्भात तर प्रामुख्याने सेंट्रल एक्साइजचा कायदा होता, सर्व्हिस टॅक्सचा कायदा होता आणि राज्य स्तरावर जर बघितलं तर व्हॅट होता, ज्याला आपण महाराष्ट्र व्हॅट म्हणतो. आता हे वेगवेगळे कायदे होते, त्याची नोंदणी करण्याची ही प्रक्रिया वेगवेगळी होती आणि प्रोव्हिजन्स या वेगवेगळ्या होत्या. म्हणजे आता उद्या ऍक्च्युली तुमचं सप्लायचं लेक्चर आहे, त्यामुळे मी थोडीफार तुम्हाला आयडिया देतो. एक टॅक्सेबल इव्हेंट असतो, टॅक्सेबल इव्हेंट अंडर जीएसटी सप्लाय, तुम्हाला कदाचित कानावर ऐकलं असेल. सो व्हॉट इज टॅक्सेबल इव्हेंट? इट इज अन इव्हेंट which consequences the tax liability under that particular act. It means जर समजा सेंट्रल एक्साइज हा केवळ लागू होतो तर जेव्हा आपण वस्तूंचं मॅन्युफॅक्चरिंग करतो, वस्तूंचं उत्पादन करतो, तेव्हा सेंट्रल एक्साइज लागू व्हायचा. मी सर्व्हिस प्रोव्हाइड केली, सेवा दिली, तर सर्व्हिस टॅक्स लागू व्हायचा. आणि जर मी वस्तू सेल केली, गुड्स सेल केले, तर मला व्हॅट भरावा लागायचा. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल, मॅन्युफॅक्चरिंग करणे, सर्व्हिस प्रोव्हाइड करणे आणि किंवा सेल करणे हे झाले याचे टॅक्सेबल इव्हेंट्स. आणि यामुळे हा पर्टिक्युलर टॅक्स लागू होतो. त्याच्यात नोंदणी वेगवेगळ्या लोकांना करावी लागायची. अर्थात जो मॅन्युफॅक्चरिंग करेल त्याला एक्साइज मध्ये, जो सर्व्हिस प्रोव्हाइड करेल त्याला सर्व्हिस टॅक्स मध्ये
जो सेल करेल त्यांना व्हॅट मध्ये नोंदणी करावी लागायची. आता याच्यात ड्रॉबॅक या सिस्टीमचा काय होता, तर केंद्रीय कायद्यांचं क्रेडिट हे राज्य स्तरावरील कायद्यांच्या अगेन्स्ट मिळायचं नाही, त्याचा सेट ऑफ मिळायचा नाही, आणि वाईस वर्सा. म्हणजे व्हॅट जर मी आकारला असेल माझ्या कस्टमरला आणि एखादी वस्तू मी सेंट्रल एक्साईज देऊन जर खरेदी केली असेल तर त्याचं क्रेडिट, त्याचं सेट ऑफ मला मिळायचा नाही. तर का असं बरं, तर याचं प्रामुख्याने कारण होतं, जर मला सेट ऑफ द्यायचा असेल, उदाहरण घेऊया आपण की मी सेंट्रल एक्साईज समजा आकारला असेल, केंद्रीय कायदा आहे, त्याचा रेव्हेन्यू केंद्र सरकारला जाणार आहे, आणि जर मी व्हॅट लावून एखादी गोष्ट खरेदी केली असेल, जर त्याचं मला क्रेडिट घ्यायचं असेल तर राज्य सरकारला आपल्या तिजोरीतून केंद्र सरकारच्या तिजोरीत पैसा पाठवावा लागेल. आणि ही किती मोठी गोष्ट आहे, तुम्ही कदाचित आता बातम्यांमध्ये ऐकत असाल की केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पैसा मिळत नाही अशी ओरड होते. तर असे ड्रॉबॅक या सिस्टीम मध्ये होते. यामुळे काय व्हायचं, तर कॅस्कॅडिंग इफेक्ट व्हायचा आणि त्यामुळे वस्तूच्या किमती ह्या फार वाढायच्या, जे की जीएसटी मध्ये बऱ्याच अंशी ते कमी झालेलं आहे. आता हे कॅस्कॅडिंग इफेक्ट म्हणजे काय, त्याचा परिणाम कसा होतो, तर आपण काही पुढच्या 2-3 स्लाइड्स बघूयात. तुमच्या समोर एक चेन मी उभी केलेली आहे. एक मॅन्युफॅक्चरर आहे, डिस्ट्रीब्युटर आहे, ट्रेडर आहे आणि सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. तर या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या टॅक्सेबल इव्हेंट प्रमाणे वेगवेगळ्या कायद्यांच्या अंतर्गत नोंदणी करावी लागायची, रजिस्ट्रेशन करावं लागायचं. जसं मॅन्युफॅक्चरर असेल, तो मॅन्युफॅक्चरिंग करतोय, सो त्याला एक्साईज लागेल, तो वस्तू ती पुढे विकेल म्हणून त्याला व्हॅटही लागेल. सो याला दोन्ही कायदे अंतर्गत रजिस्टर करावं लागेल. सीएसटी आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. त्यानंतर डिस्ट्रीब्युटर असेल, डिस्ट्रीब्युटरसाठी एक्साईज मध्ये एक प्रोव्हिजन तरतूद केली गेली होती की त्यांनाही रजिस्ट्रेशन घेता येत होतं. सो त्यांनाही आपण म्हणतोय की एक्साईज आणि व्हॅट मध्ये ते रजिस्टर आहेत. पुढे जाऊया ट्रेडर. आता हा ट्रेडर हा फक्त वस्तू विकत घेणार आहे आणि विकणार आहे, त्यामुळे त्याला एक्साईज मध्ये रजिस्ट्रेशन घ्यायची गरज नाही. सो म्हणून तो व्हॅट आणि सीएसटी कायद्याअंतर्गत तो रजिस्टर्ड आहे. पुढे सर्व्हिस प्रोव्हायडर. सर्व्हिस प्रोव्हायडर हा फक्त सेवा देणार आहे, त्यामुळे त्याला व्हॅटचीही गरज नाही आणि एक्साईजची सुद्धा गरज नाही, म्हणून तो फक्त सर्व्हिस टॅक्स या कायद्याअंतर्गत रजिस्टर आहे. सो आपल्या पुढे जाऊया. या उदाहरणात समजा मॅन्युफॅक्चररला सेल करायचा आहे डिस्ट्रीब्युटरला. तो समजा त्याने आपली सेल प्राइस निश्चित केलेली आहे 100 रुपये, त्यावर त्याने एक्साईज टॅक्स आकारलेला आहे 10 रुपये आणि व्हॅट आकारलेला आहे 10 रुपये. त्यामुळे साहजिकच डिस्ट्रीब्युटरसाठी जी सेल प्राइस मॅन्युफॅक्चररला आहे ती डिस्ट्रीब्युटरला परचेस प्राइस. पुढे जाऊया. आता सपोज हा डिस्ट्रीब्युटर ट्रेडरला सेल करणार आहे, त्याची परचेस प्राइस आपण मागेच बघितली 100 रुपये, परचेस प्राइस 10 रुपये, एक्साईज लागून आलेला आहे खरेदीवर आणि 10 रुपये व्हॅट लागलेला आहे. आता समजा या व्यक्तीला 20% प्रॉफिट आकारायचा आहे, तो साहजिकच त्या वस्तूची किंमत होईल 120 रुपये. त्याच्यावर एक 10% आपण उदाहरणार्थ खातर घेतलेला आहे, एक्साईज 12 रुपये आणि व्हॅट 12 रुपये त्याला चार्ज करावा लागेल. आता गव्हर्नमेंटला पेमेंट करताना म्हणजे यातून तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिटची पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल. टॅक्सेस पेएबल टू गव्हर्नमेंट, नेट टॅक्स मला एक्साईज पे करावा लागेल 2 रुपये, 12 माझा सेलवरचा मायनस जो मी खरेदीवर ऑलरेडी पे केलेला आहे तो 10 रुपये. सो एक्साईज आणि व्हॅट मला 2 रुपये नेट पे करावे लागतील. ट्रेडरकडे येऊया. ट्रेडरकडे परचेस प्राइस ही किती होईल, तर 120 रुपये, एक्साईज 12 रुपये आणि व्हॅट 12 रुपये लागलेला आहे. मात्र ट्रेडर हा एक्साईज कायद्याअंतर्गत रजिस्टर्डच नाहीये, त्यामुळे त्याला याचं एक्साईजचं क्रेडिट घेता येणारच नाही. त्यामुळे ऍक्च्युअली त्याची परचेस प्राइस किती होईल, तर तो एक्साईज ज्याचं मला क्रेडिट मिळत नाहीये ती प्राइस तो परचेस मध्ये ऍड करेल. सो त्याची प्राइस झाली 120 प्लस 12 132 रुपये. आता पुढे काय होतं बघूया. हा ट्रेडर सर्व्हिस प्रोव्हायडरला जेव्हा सेल करेल, सो परचेस प्राइस ऑलरेडी आपण बघितली 132 रुपये, त्यावरचा व्हॅट लागून आलेला 12 रुपये.
20% प्रॉफिट मार्जिन याने समजा ऍड केलं तर एक राऊंड ऑफ याची सेलिंग प्राइस होईल 160 रुपये. त्यावर जर आपण 10% म्हटलं व्हॅट आकारला तर 16 रुपये त्याला व्हॅट आकारावा लागेल. सो नेट पेएबल टू गव्हर्नमेंट त्याला 16 मायनस ₹12. सो 4 रुपीज त्याला गव्हर्नमेंटला पे करावे लागतील. मित्रांनो, याच्यात जर तुमच्या लक्षात येत असेल तर जो आधी मला 12 रुपयाचा एक्साइज ड्युटी लागून आलेली होती ती मी माझ्या परचेस प्राइस मध्ये ऍड केलेली आहे. त्या ऍड केलेल्या म्हणजे त्या 12 रुपयांवर सुद्धा मी 20% प्रॉफिट मार्जिन ऍड करून पुन्हा त्यावर मी हा व्हॅट आकारलेला आहे. सो या टॅक्सवर टॅक्स लागण्याच्या या प्रक्रियेला म्हणतात कॅस्केडिंग इफेक्ट. आता पुढे बघूया. आता याच्यामध्ये मला असं लक्षात येतंय की 132 रुपये म्हणजे याच्यात 12 रुपये जो एक्साइज आहे त्यामुळे माझी प्राइस वाढली आहे. सर्व्हिस प्रोव्हायडरला ही प्राइस किती होईल तर 160 रुपये त्याची सेलिंग प्राइस प्लस व्हॅट लागलेला आहे 16 रुपये. मात्र सर्व्हिस प्रोव्हायडर जसं आपण आधीच म्हटलं हा फक्त सर्व्हिस टॅक्स मध्ये रजिस्टर्ड आहे त्यामुळे व्हॅटचं त्याला क्रेडिट घेताच येणार नाही मुळात. सो याच्यासाठी अल्टिमेट प्राइस किती होईल तर 176 रुपये 176 रुपीज. म्हणजे तुम्ही जर बघत असाल तर टॅक्सवर टॅक्स लागतोय आणि त्यामुळे ही ऍक्च्युअल प्राइस जी आहे एंड कन्झ्युमरला तर ही फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जर याचे रिझन्स मेनली आपण काय बघितले तर डिफरंट रिक्वायरमेंट ऑफ रजिस्ट्रेशन अंडर डिफरंट ऍक्ट्स. वेगवेगळ्या कायद्याअंतर्गत म्हणजे कोणी मॅन्युफॅक्चरिंग करेल तर त्याला एक्साइज लागेल, कोणी सर्व्हिस प्रोव्हाइड करत असेल तर त्याला सर्व्हिस टॅक्स लागेल, कोणी सेल करत असेल तर त्याला व्हॅट लागेल. सो वेगवेगळी रजिस्ट्रेशन वेगवेगळे टॅक्सेबल इव्हेंट्स आणि वेगवेगळ्या कायद्यांची वेगवेगळी रिक्वायरमेंट होती. आणि जसं आपण बघितलं की सेंट्रल टॅक्सेसचा सेट ऑफ या स्टेट टॅक्सेसच्या अगेन्स्ट मिळत नव्हता आणि वाईस वर्सा म्हणजे स्टेट टॅक्सेसचा अगेन्स्ट सेट ऑफ सेंट्रल टॅक्सेसचा सुद्धा मिळायचा नाही. सो मेनली जीएसटी मध्ये हे इश्यू बऱ्याच अंशी हे ऍड्रेस केले गेलेले आहेत. कसे तर थोडक्यात बघूया. समजा ट्रेडरचं आपण उदाहरण घेतलं तर बिफोर जीएसटी आपण त्याला बघितलं की परचेस प्राइस त्याला होती 120 रुपये, एक्साइज 12 रुपये त्याला लागला होता आणि व्हॅट 12 रुपये. सो एक्साइजचं क्रेडिट मिळत नसल्यामुळे ऍक्च्युअल प्राइस त्याची किती झाली होती 132 रुपये. जर जीएसटी नंतर जर आपण बघितलं तर उद्या तुम्ही बघणारच आहात की सप्लाय हा टॅक्सेबल इव्हेंट सगळ्यांसाठी लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे मॅन्युफॅक्चरर त्यानंतर सेलर सर्व्हिस प्रोव्हायडर ह्या टर्म्स थोड्या जाऊन त्याचं महत्व कमी होऊन सप्लायर ही एकच टर्म आहे. म्हणजे सगळ्या पूर्ण जीएसटी कायद्याअंतर्गत सगळ्यांना नोंदणी ही ऍज अ सप्लायर म्हणून करावी लागणार आहेत. त्यामुळे आफ्टर जीएसटी फक्त जीएसटी हा एकच टॅक्स लागणार आहे. त्यामुळे आता काय होईल तर परचेस प्राइस समजा 120 रुपये जी आधी होती तीच, सीजीएसटी समजा लागेल 12 रुपये आणि एसजीएसटी लागेल 12 रुपये. आता काय होईल तर सीजीएसटी आणि एसजीएसटीचं क्रेडिट या ट्रेडरला मिळणार आहे जे आधी एक्साइजचं क्रेडिट मिळत नव्हतं. त्यामुळे ऍक्च्युअल प्राइस ही या ट्रेडरसाठी 120 रुपये होईल. म्हणजे जर तुम्ही बघत असाल तर 132 आणि 120 तो हे जो कॅस्केडिंग इफेक्ट होता तो निघून गेला आणि वस्तूंच्या किमती किंवा सेवांच्या किमती ह्या सुद्धा कमी झाल्या बऱ्याच प्रमाणात. सो हे झालं कॅस्केडिंग इफेक्ट. आता मित्रांनो पुढे जाऊया. तुम्ही बघितलंच असेल ऐकलं असेल की एक 3 ते 4 कंपोनंट्स आहेत जीएसटीचे. जीएसटी हा कायदा एकच आहे मात्र त्याच्यात सीजीएसटी सेंट्रल जीएसटी आणि एसजीएसटी म्हणजे स्टेट जीएसटी किंवा युनियन टेरिटरीमध्ये यूटीजीएसटी हा आकारण्यात येतो. तसंच इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन म्हणजे आंतरराज्यीय जेव्हा ट्रान्झॅक्शन होईल 2 राज्यांमध्ये तर तेव्हा आयजीएसटी आकारला जातो. आता आयजीएसटी काय आहे तर फक्त सीजीएसटी आणि एसजीएसटी याची ही फक्त टोटल आहे. सो तो असतो आयजीएसटी. आता हे आयजीएसटी केव्हा लागेल सीजीएसटी एसजीएसटी केव्हा लागेल हे उद्याच्या म्हणजे प्लेस ऑफ सप्लायच्या लेक्चर मध्ये तुम्ही बघणार आहातच. तुर्तास फक्त हे 3 टॅक्स जर लागून आलेत म्हणजे त्याचं जर मला इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचं असेल
तर त्याची एक ठराविक सायकल त्यांनी दिलेली आहे. तर IGSTचं क्रेडिट जेव्हा हा कायदा अंमलात आणला गेला 1 जुलै 2017ला, तर तेव्हा काय दिलं होतं, तर IGSTचं क्रेडिट हे सर्वप्रथम म्हणजे IGSTची जी लायबिलिटी असेल त्याच्या अगेन्स्ट फक्त युटिलाइज केलं जाईल. जर क्रेडिट उरलं तर CGSTच्या अगेन्स्ट युटिलाइज केलं जाईल आणि त्याच्यानंतर सुद्धा जर क्रेडिट उरलं तर SGSTच्या अगेन्स्ट युटिलाइज केलं जाईल. पण तुम्हाला माहितीच आहे GST हा कायदा अमेंडमेंट फार मोठ्या प्रमाणात होतात. म्हणजे रात्री अगदी झोपलं आणि सकाळी उठून बघितलं तर अमेंडमेंट झालेली असते. तर अमेंडमेंट आता जी लेटेस्ट स्थिती आहे ती काय आहे, तर सर्वप्रथम मला IGSTचं क्रेडिट पूर्णपणे युटिलाइज करायचं आहे. परत एक अमेंडमेंट झाली की IGSTचं क्रेडिट IGSTच्या अगेन्स्ट युटिलाइज केल्या गेल्यानंतर तुम्ही CGST किंवा SGST याच्या अगेन्स्ट हे क्रेडिट वापरू शकतात इन एनी प्रपोर्शन. म्हणजे आधी जी सायकल होती की IGST मग CGST आणि मग SGST उरलं तर ती यांनी संपवून IGSTचं क्रेडिट फक्त IGSTच्या अगेन्स्ट युटिलाइज झालं पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही ती CGSTच्या अगेन्स्ट वापरा किंवा SGSTच्या अगेन्स्ट वापरा, यात बदल करण्यात आलेला आहे. तर एक उदाहरण घेऊया. समजा माझा आउटपुट GST IGST आहे 200 रुपयांचा, आउटपुट CGST आहे 100 रुपये आणि आउटपुट SGST आहे 300 रुपये आणि माझ्याकडे IGSTचं इनपुट टॅक्स क्रेडिट आहे 500 रुपयांचं. तर आता मी कसं क्रेडिट वापरू शकेल, तर सर्वप्रथम मला IGSTचं क्रेडिट IGSTच्या अगेन्स्ट वापरावंच लागेल तरतुदीप्रमाणे. सो मी 200 रुपयांची लायबिलिटी सेट ऑफ करेल, बॅलन्स माझा उरला 300 रुपये. आता 300 रुपये हे मी 2 प्रकारे वापरू शकेल. तर सर्वप्रथम मी CGST समजा लायबिलिटी जर पे केली तर 100 रुपये लायबिलिटी पे होईल आणि 200 रुपयाचा माझा क्रेडिट बॅलन्स हा शिल्लक राहील. किंवा मी सर्वप्रथम SGSTची लायबिलिटी ही पे करून घेईल 300 रुपये. त्यामुळे 300 रुपयामधून जर मी 300 रुपये जर पे केले तर माझ्याकडे हा बॅलन्स 200 रुपये शिल्लक राहतो 500 मधून. सो अशा प्रकारे आपण एकतर CGST आधी सेट ऑफ करू शकतो किंवा SGST सेट ऑफ करू शकतो. त्यानंतर म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल तर हा जो क्रम आहे IGST नंतर CGST किंवा SGST हा किंवा या ठिकाणी टाकलेला आहे. जो प्राधान्यक्रम होता तो बदलून पुढे जाऊया. IGST प्रमाणेच CGST ची सुद्धा एक सायकल दिलेली आहे. CGSTचं क्रेडिट सर्वप्रथम CGSTच्या अगेन्स्ट युटिलाइज करावं लागेल. त्यानंतर जर क्रेडिट उरलं लायबिलिटी पे करून तर त्याचं क्रेडिट तुम्हाला IGSTच्या अगेन्स्ट युटिलाइज करता येईल. आणि मात्र जर क्रेडिट उरलं तर CGSTचं क्रेडिट तुम्हाला SGSTच्या अगेन्स्ट युटिलाइज करता येणार नाही. त्याचप्रमाणे CGST सुद्धा सेम सायकल. सर्वप्रथम SGSTच्या अगेन्स्ट SGSTचं क्रेडिट, जर क्रेडिट उरलं तर IGSTच्या लायबिलिटीच्या अगेन्स्ट सेट ऑफ करता येईल. मात्र SGSTचं क्रेडिट हे CGSTच्या अगेन्स्ट युटिलाइज करता येणार नाही. सो ही क्रेडिट सायकल तुम्हाला समजली असेल. पुढे जाऊया. काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स बघूया. जर आपण बघितलं की GSTचा कायदा हा सर्वांना माहितच आहे, गुड्स किंवा सर्व्हिसेसवर आकारण्यात येतो. त्यामुळे प्रामुख्याने जे काही इनपुट टॅक्स क्रेडिट मला मिळणार आहे तर ते कशावर मिळेल, तर अर्थातच मी जे गुड्स किंवा सर्व्हिसेस खरेदी करेल त्यावर हे क्रेडिट मला मिळणार आहे. करेक्ट. सो इनपुट म्हणजे गुड्सचे सुद्धा 2 पार्ट्स करण्यात आलेले आहेत, तर ते आपण बघूयात. तर सर्वप्रथम इनपुटची डेफिनेशन दिलेली आहे. इनपुट मीन्स एनी गुड्स अदर दॅन कॅपिटल गुड्स. सो कॅपिटल गुड्स काय आहे ते आपण बघूयात. इनपुट्स मीन्स एनी गुड्स अदर दॅन कॅपिटल गुड्स used or intended to be used by supplier in the course or furtherance of business. फॉर एक्झाम्पल एक समजा कार मॅन्युफॅक्चरर असेल तर त्याच्यासाठी समजा त्याने मिरर परचेस केला, त्यानंतर सीट परचेस केलं किंवा टायर परचेस केलं, तर हे सर्व जे गुड्स तो परचेस करत आहेत, खरेदी करत आहेत,
ह्या सर्वांना आपण म्हणणार इनपुट्स साध्या भाषेत. सो इनपुट मीन्स एनी गुड्स अदर दॅन कॅपिटल गुड्स. आता कॅपिटल गुड्स म्हणजे काय तर बघूया. कॅपिटल गुड्स मीन्स गुड्स द व्हॅल्यू ऑफ विच इज कॅपिटलाइज्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स which are used or intended to be used in the course or furtherance of business. ही साध्या भाषेत आपण बॅलन्स शीट तयार करतो. सो ऍसेट साइडला जे काही आपण गुड्स हे कॅपिटलाइज करू त्याला म्हणणार आहे कॅपिटल गुड्स. आणि या कॅपिटल गुड्स व्यतिरिक्त जे काही गुड्स असतील त्यांना आपण म्हणणार इनपुट. तर एक्झाम्पल घेऊया. एखाद्या ऑफिसचं जर एक्झाम्पल आपण घेतलं तर कॉम्प्युटर असेल तो आपण कॅपिटलाइज करतो, प्रिंटर असेल, फर्निचर असेल तर ते आपण आपल्या बुक्स मध्ये कॅपिटलाइज करतो आणि त्याचं क्रेडिट क्लेम करतो. तो यांना सगळ्यांना आपण म्हणणार साध्या भाषेत कॅपिटल गुड्स. पुढे जाऊया. इनपुट सर्व्हिसेस. इट मीन्स एनी सर्व्हिस यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. सो सर्व्हिसेसची डेफिनेशन अगदी सिंपल, म्हणजे कोणतीही सर्व्हिस जी तुम्ही बिझनेस साठी यूज करणार आहात. सो पुन्हा ऑफिसचं जर एक्झाम्पल आपण घेतलं तर टेलिफोन सर्व्हिस असेल किंवा हाऊसकीपिंग सर्व्हिस असेल, इंटरनेट सर्व्हिस असेल तर या सर्वांना आपण इनपुट सर्व्हिसेस म्हणणार आहोत. तुमच्या लक्षात येत असेल या तिघ डेफिनेशन मध्ये कॉमन काय आहे तर युज्ड ऑर इंटेंडेड टू बी यूज इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. म्हणजे गव्हर्नमेंट तुम्हाला कसलं क्रेडिट देऊ इच्छित आहे तर जे काही वस्तू किंवा सेवा, जे काही गुड्स किंवा सर्व्हिसेस तुम्ही बिझनेस साठी यूज करणार आहात सो त्याचं क्रेडिट तुम्हाला गव्हर्नमेंट मिळणार आहे. म्हणजेच अर्थात याचा दुसरा अर्थ काय तर जे काही तुम्ही प्रायव्हेट गोष्टी खरेदी कराल, मी टीव्ही खरेदी केला घरच्यासाठी पण ऑफिसच्या नावावर बिल घेतलं तर अशा केसमध्ये तुम्हाला क्रेडिट मिळणार नाही. आता कसं मिळेल हे मी इथे सांगणार नाहीये नक्की. तर अशा ज्या काही गोष्टी तुम्ही बिझनेस साठी यूज करणार आहात फक्त केवळ त्याचं तुम्हाला क्रेडिट मिळेल. आता मित्रांनो माझी थोडी एक अभ्यास करण्याची पद्धत आहे. हे इनपुट टेक्स्ट भारी जे सेक्शन्स आहेत हे माझ्या काही लक्षात राहत नव्हते. सो मी प्रत्येक गोष्टी एका स्टोरीमध्ये टाकतो. मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे. इनपुट टॅक्स स्टडीचं मला जेव्हाही लेक्चर मिळतं तेव्हा मी ही गोष्ट सांगतो, त्यामुळे बऱ्याच लोकांनी ती कदाचित ऐकली असेल, काही लोकांना ती नवी असेल. तर एक गोष्ट सांगतो. म्हणजे आता मुलं मुली वयात आलेत की त्यांचा लग्नाचा विचार सुरू होतो. तर असंच एक गोष्ट होती. एकदा मुलीचे वडील जे म्हणजे मंदिरात अगदी पुजारी असतात सो ते मुलाच्या घरी जातात आणि चर्चा सुरू होते. सगळं व्यवस्थित असतं, म्हणजे मुलगा मुली एकमेकांना पसंत करतात. त्यानंतर ती पुढची गोष्ट सुरू होते. मग मुलाचे वडील आणि मुलीचे वडील यांच्यात बोलणं सुरू होतं. तो मुलाचे वडील असतात ते मुलीच्या वडिलांना सांगत असतात की म्हणे याला शिक्षण चांगलं आहे, याचं पगार चांगला आहे, चांगली नोकरी आहे, गाडी आहे, घोडी आहे, राहतं घर आहे, सर्व गोष्टी फार चांगल्या आहेत, फक्त तो म्हणे कांदा खातो. आता बुचकळ्यात पडले मुलीचे वडील. म्हणजे ठीक आहे की ते पुजारी वगैरे असल्यामुळे ते कांदा लसूण वगैरे खायचे नाही, त्यामुळे त्यांना थोडस वाटतं कुठेतरी, पण मुलीच्या सुखासाठी ते छोटा दगड मनावर ठेवतात आणि विचार करतात की आजकालच्या जगामध्ये कांदा खाणं म्हणजे ही काही मोठी गोष्ट नाहीये. सो ते म्हणतात ठीक आहे. तो मुलीचे वडील हा फक्त तो कांदा खातो, बाकी सब ठीक है. मग पुढे गोष्ट सुरू होते की म्हणे याला चांगली नोकरी आहे, चांगला पगार आहे, याला चांगलं घर आहे, गाडी आहे, सर्व आहे, हा कांदा खातो. मग हा कांदा खातो तर कधी कधी हा नॉनव्हेज सुद्धा खातो म्हणे. आता मुलीचे वडील परत त्यांना थोडासा धसका बसतो. म्हणजे ते काही त्यांनी कधी तर आयुष्यात नॉनव्हेज बघितलं नसतं, त्यांना परत धक्का बसतो. मात्र समोर दिसणारा मुलगा, त्याची नोकरी, शिक्षण वगैरे, त्यामुळे मुलीच्या सुखासाठी परत थोडासा मोठा दगड ते मनावर ठेवतात आणि म्हणतात ठीक आहे. तो मुलीचे वडील परत म्हणतात बाकी सब ठीक है. परत पुढची गोष्ट सुरू होते की म्हणे याच गाडी आहे, घोडी आहे, नोकरी आहे, पगार चांगला आहे, असं आहे तसं आहे, कांदा खातो, कधी कधी नॉनव्हेज खातो आणि कधी कधी म्हणे तो मद्यपान सुद्धा करून घेतो.
आता मात्र मुलीचे वडील ताडकन उठतात आणि त्यांना फार मोठा झटका बसतो की मध्ये हे तर आता अतिशय हे म्हणजे ऍक्सेप्ट करण्यासारखं अजिबात नाहीये. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचा उद्देश हा की जे काही आपण सेक्शन बघणार आहोत इनपुट टॅक्स क्रेडिटचे, हे सुद्धा असेच आहे. तुम्ही ह्या गोष्टी सोबत चला, तुम्हाला पूर्ण सेक्शन कळेल. गव्हर्नमेंट आधी सांगेल तुम्हाला की तुम्ही जे काही बिझनेस साठी यूज कराल त्या सगळ्यांचं तुम्हाला क्रेडिट मिळणार आहे. मात्र गव्हर्नमेंट हळूहळू जसे मुलाचे वडील एक एक गोष्टी सांगतात तसं तशा तुमच्या पुढे कंडिशन्स येतील. सो तुम्ही एन्जॉय करा. आपण सेक्शन्स कडे वळूयात. सो सेक्शन 16 काय सांगतो, तर तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याची इलिजिबिलिटी आणि कंडिशन, म्हणजे तुम्ही इलिजिबल आहात का क्रेडिट घेण्यासाठी. तर सबसेक्शन 1 बघूया. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन एंटायटल्ड टू टेक credit of input tax charged on any supply of goods or services which are used or intended to be used in the course or furtherance of his business. So पहिलं सोप्या भाषेत सांगतोय गव्हर्नमेंट, कायदा आपल्याला सोप्या भाषेत सांगतोय की प्रत्येक रजिस्टर्ड पर्सनला जे काही इनपुट टॅक्स क्रेडिट चार्ज केलं गेलेलं असेल त्याच्या खरेदीवर आणि जे बिझनेस साठी यूज होणार आहेत त्या सर्वांचं क्रेडिट तुम्हाला मिळणार आहे. सो सिंपल. पुढे जाऊया. आता गव्हर्नमेंट हळूहळू एक एक कंडिशन आहे. सबसेक्शन 2 मध्ये दिले आहेत की हे क्रेडिट घेण्यासाठी तुमच्याकडे काय गोष्टी असणं आवश्यक आहे किंवा काय काय गोष्टींची पूर्तता करणं तुम्हाला आवश्यक आहे. तर सर्वप्रथम तुमच्याकडे टॅक्स इनव्हॉइस, डेबिट नोट किंवा अदर टॅक्स पेइंग डॉक्युमेंट असलं पाहिजे. पोझेशन ऑफ टॅक्स इनव्हॉइस, डेबिट नोट और सच अदर टॅक्स पेइंग डॉक्युमेंट. आता रूल मध्ये काय दिलेले, काय काय डॉक्युमेंट असले पाहिजे, तर इनव्हॉइस, डेबिट नोट हे इथे सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे बिल ऑफ एंट्री, जे आपण इम्पोर्ट करतो गुड्स, तो आपण बिल ऑफ एंट्री फाईल करतो तर त्याच्यावर जो काही टॅक्स लागलेला असतो ते कदाचित. त्यानंतर ISD इनव्हॉइस, इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर, एक संकल्पना, एक कन्सेप्ट आहे, त्यात खोलात जाणार नाही आपण. सो त्याचं जर इनव्हॉइस असेल तर ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. अर्थात साहजिकच आहे, तुम्ही ज्या बेसिसवर क्रेडिट घेणार आहेत तर तुमच्याकडे काही डॉक्युमेंटरी प्रूफ असला पाहिजे. सो ते डॉक्युमेंटरी रिक्वायरमेंट्स या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. पुढची कंडिशन आहे he has received the goods or services or both. आता ही म्हणजे कोण, तर जो व्यक्ती क्रेडिट घेणार आहे. सो गुड्स किंवा सर्व्हिसेस ज्याचं तुम्ही क्रेडिट घेणार आहात त्या तुम्हाला रिसीव्ह झाल्या पाहिजेत, त्या तुम्हाला मिळाल्या पाहिजेत, भेटल्या पाहिजेत. आता एक साधी गोष्ट आहे, समजा मी ए व्यक्तीकडून वस्तू जर खरेदी करत असेल, मात्र मी त्याला कधी कधी सांगतो की मार्केटमध्ये अशी प्रॅक्टिकल सिच्युएशन येते की तू माझ्याकडे वस्तू पाठवण्यापेक्षा माझा जो कस्टमर सी आहे त्याला डिरेक्टली पोहोचवून दे. मग अशा केसमध्ये ही कंडिशन फुलफिल होणार नाही. पण सिच्युएशन तर बिझनेसमध्ये अशी येतेच, म्हणजे खूप ऑब्व्हियसली खूप कॉमन गोष्ट आहे अशी सिच्युएशन येणं म्हणजे. तर अशा वेळी जे एक्सप्लेनेशन ऍड केलेलं आहे जे तुमच्या स्क्रीनवर दिसतंय, तो अशा केसमध्ये त्यांनी डिमिंग प्रोव्हिजन एक दिलेली आहे की तुमचं असं मान्य केलं जाईल की तुम्हाला गुड्स भेटले, तुम्ही गुड्स रिसिव्ह केले किंवा सर्व्हिसेस सुद्धा रिसिव्ह केलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही क्रेडिट घ्यायला एलिजिबल आहात. दुसरा जर याचा अर्थ घेतला तर समजा तुमच्याकडे इनव्हॉइस असेल मात्र गुड्स अजून तुम्हाला ते इन ट्रान्झिट जर असतील तर क्रेडिट घेता येणार नाही. जोपर्यंत वस्तू किंवा सेवा हे तुम्हाला रिसीव्ह होत नाही तोपर्यंत तुम्हाला क्रेडिट मिळणार नाही. थर्ड कंडिशन, टॅक्स चार्ज इन रिस्पेक्ट ऑफ सच सप्लाय हॅज बीन ऍक्च्युअली पेड टू द गव्हर्नमेंट बाय सप्लायर. म्हणजे आपण सप्लायरला पेमेंट करणं ही वेगळी गोष्ट, मात्र आपण पेमेंट केल्यानंतर सुद्धा त्याने म्हणजे आपल्या सप्लायरने गव्हर्नमेंटला पेमेंट केलं पाहिजे तर आपण इलिजिबल होतो इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यासाठी.
अर्थात ही थोडीशी जाचक एक म्हणू शकतो आपण कंडिशन आहे आणि कोर्टमध्ये बऱ्याच याच्यात फाईट्स चालू आहेत. पण तुर्तास आपण फक्त ही कंडिशन समजून घेऊया, त्याचं काय होईल पुढे आपण बघूयात. सो टॅक्स चार्ज इन रिस्पेक्ट ऑफ सच सप्लाय हॅज बीन ऍक्च्युअली पेड टू दी गव्हर्नमेंट बाय दी सप्लायर. चौथी कंडिशन आहे रिटर्न हॅज बीन फर्निश्ड बाय दी रजिस्टर्ड पर्सन. ज्या व्यक्तीला क्रेडिट घ्यायचं आहे तो अर्थातच कशात घेऊ शकेल क्रेडिट, तर रिटर्न मध्ये दाखवून. आणि तुमचं रिटर्नचं लेक्चर होईलच आता सध्या GSTR 3B त्याच्यामध्ये आपल्याला हे क्रेडिट दाखवावं लागतं आणि त्यानंतर तुम्ही इलिजिबल होतात क्रेडिट घेण्यासाठी. सो 4 कंडिशन. पहिली, यू मस्ट हॅव दी टॅक्स पेइंग डॉक्युमेंट, इनवॉइसेस, डेबिट नोट, ISD इनवॉइस, बिल ऑफ एंट्री अँड अदर ड्युटी पेइंग डॉक्युमेंट. त्यानंतर सेकंड कंडिशन, taxable person has received the goods or services or both. Third condition, tax charge in respect of such supply has been actually paid to the government by a supplier. And fourth condition, return has been furnished by the registered person. So ह्या 4 कंडिशन या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता जसं मी म्हटलं तुम्हाला आपली गोष्ट की एक एक कंडिशन येत जात आहे, तसं या कंडिशनला सुद्धा कंडिशन आहे. तर पहिली कंडिशन काय आहे, तर गुड्स अगेन्स्ट एन इनवॉइस रिसीव्ड इन लॉट्स और इन्स्टॉलमेंट ITC टू बी क्लेम ऑन लास्ट लॉट और इन्स्टॉलमेंट. ITC टू बी क्लेम म्हणजे एक उदाहरण घेऊया. समजा एक बिल्डर असेल, त्याने एका डिस्ट्रीब्युटरला सिमेंटच्या 1000 सिमेंट बॅग्सची ऑर्डर दिलेली आहे. सो 1000 सिमेंट बॅगची ऑर्डर दिलेली आहे, मात्र तो त्याला सांगतो की मला आत्ता 1000 सिमेंटची गरज नाहीये, मला तू 100 बॅग्स या प्रत्येक महिन्याला दे. मात्र डिस्ट्रीब्युटरने 1000 सिमेंट बॅग्सचं इनवॉइसेस रेज केलेलं आहे आणि ते इनवॉइस माझ्याकडे आहे. सो अशा केसमध्ये मी 1000 बॅग्सचं सिमेंटचं क्रेडिट मी घेऊ शकेल का, तर नाही. या ठिकाणी कंडिशन अशी आहे की तुम्ही जसं जसं गुड्स रिसीव्ह कराल, म्हणजे 100ची जर मला पहिला लॉट भेटला, पहिला इन्स्टॉलमेंट भेटला, तर मी फक्त त्या 100च्या प्रपोर्शनेट क्रेडिट घेईल. असं मी जेव्हा जेव्हा हे गुड्स रिसीव्ह करेल लॉट्स मध्ये, त्या प्रत्येक लॉटला मी हे क्रेडिट घेऊ शकेल. पुढची कंडिशन आहे, इफ रेसिपियंट फेल्स टू पे टू द सप्लायर ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ the amount towards value of supply along with tax payable thereon within a period of 180 days from the date of issue of invoice by the supplier, then an amount equal to input tax credit shall be added to output tax liability. म्हणजे काय म्हणताय, जर मी समजा एखादी वस्तू खरेदी केली आणि त्याचं पेमेंट समजा 1000 रुपयाची मी वस्तू खरेदी केलेली आहे, त्यावर 100 रुपये टॅक्स लागलेला आहे, तर 1000 + 100 हे जोपर्यंत मी पे करत नाही, म्हणजे 180 दिवसांच्या आत जर मी पे केले नाही, तर मला इनपुट टॅक्स क्रेडिट जे मी घेतलेलं आहे इनवॉइसेसच्या बेसिसवर किंवा मला गुड सुद्धा रिसीव्ह झाले त्याच्या बेसिसवर, तर मला 180 दिवस डेट ऑफ इनवॉइस पासून जेव्हा पूर्ण होतील त्यानंतर मला ते क्रेडिट रिव्हर्स करावं लागेल. ते क्रेडिट आउटपुट टॅक्स लायबिलिटी मध्ये ऍड करावं लागेल, म्हणजेच दुसऱ्या अर्थाने ते क्रेडिट रिव्हर्स करावं लागेल. आता असं रेसिपियंट आणि शेवटची एक कंडिशन त्यांनी दिलेली आहे, रेसिपियंट शाल एंटायटल टू अवेल द क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स वन्स द पेमेंट मेड बाय हिम. म्हणजे 180 दिवसात मी वस्तू खरेदी केली, त्याचं क्रेडिट मी घेऊन टाकलं, मात्र 180 दिवसांच्या आत मी याचं पेमेंट केलेलं नाही, तर कायदा काय म्हणतोय, तर जेव्हा 180 दिवस पूर्ण होतील त्यानंतर तुम्हाला ते क्रेडिट रिव्हर्स करावं लागेल आणि तुम्ही जेव्हा परत पेमेंट कराल त्यावेळेस तुम्ही परत ते क्रेडिट क्लेम करू शकतात. आता तुम्ही म्हणाल की क्रेडिट घेतलं, क्रेडिट रिव्हर्स केलं आणि परत गव्हर्नमेंट सांगते की पेमेंट केल्यानंतर तुम्ही क्रेडिट घेऊन टाका. असं गव्हर्नमेंट का करतंय नेमकं, याच्यात गव्हर्नमेंटचा काही फायदा आहे का, तर फायदा आहे, आपण पुढे बघूया. तर रूल 37 यासाठी दिलेला आहे
तर तो काय म्हणतोय, जर इफ पार्ट पेमेंट मेड, म्हणजे आपल्या एक्झाम्पल मध्ये जर 1000 रुपयाची गोष्ट आपण घेतली होती, 100 रुपये त्यावर टॅक्स चार्ज केलेला होता. जर मी फक्त 50% पेमेंट जर केलं असेल पार्ट पेमेंट, तर मला 50% क्रेडिट घ्यायला अलाउड आहे. म्हणजे दुसरा अर्थ, क्रेडिट मी ऑलरेडी घेतलेलं आहे, तर मला फक्त 50% क्रेडिट रिव्हर्स करावं लागेल. जेवढं पेमेंट माझं पेंडिंग असेल त्या प्रपोर्शन मध्ये मला क्रेडिट रिव्हर्स करावं लागेल. आता नेमकं रिव्हर्स केव्हा करायचं आहे? समजा माझे आता मेचा महिना सुरू आहे, माझं समजा उद्या 180 दिवस पूर्ण झाले, तर मी लगेच इमिजिएटली उद्या क्रेडिट रिव्हर्स करायचं आहे का? तर तसं नाहीये. कायदा काय म्हणतोय, तर केव्हा रिव्हर्स करायचं आहे? इन द रिटर्न फॉर द मंथ इमिजिएटली फॉलोइंग द पिरियड ऑफ 180 डेज. सो ज्या वेळेस तुमचे 180 दिवस हे पूर्ण होतील, त्याचं पुढच्या महिन्याचं जेव्हा तुम्ही रिटर्न भराल, पुढच्या महिन्याचं नाही, पुढच्या महिन्यात जे तुम्ही रिटर्न भराल, त्या रिटर्न मध्ये तुम्हाला हे क्रेडिट रिव्हर्स करायचं आहे. आता उद्या तुम्ही सप्लायचं लेक्चर जेव्हा कराल तेव्हा तुम्ही बघालच की मला जर कन्सिडरेशन म्हणजे पैसे जरी कधी मिळाले नसतील तरी काही काही केसेस मध्ये मला जीएसटी भरावा लागेल. सो मग अशा केसमध्ये काय, तर त्यांनी परत एकदा डिमिंग प्रोव्हिजन क्रिएट केलेली आहे की अशा केसमध्ये तुम्हाला पेमेंट केलं गेलेलं आहे असं मानलं जाईल. आता आपण वळूया की गव्हर्नमेंटचा यात फायदा काय. तर गव्हर्नमेंटचा फायदा आहे इंटरेस्टचा. म्हणजे इंटरेस्ट या केसमध्ये जे तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट रिव्हर्स करणार आहात, तर त्याच्यावर इंटरेस्ट गव्हर्नमेंटला पे करावा लागेल. तर इंटरेस्ट नेमका कधीपासून कुठपर्यंत, तर स्टार्टिंग फ्रॉम द डेट ऑफ अवेलिंग क्रेडिट. जेव्हा तुम्ही क्रेडिट घेतलेलं आहे त्या दिवसापासून तुम्ही जेव्हा हे क्रेडिट रिव्हर्स कराल त्या काळासाठी तुम्हाला इंटरेस्ट पे करायचा आहे. लक्षात घ्या, 180 दिवस जे मला बघायचे आहेत, तर ते मला डेट ऑफ इश्युअन्स ऑफ इनव्हॉइसेस, इनव्हॉइसची डेट असेल तेव्हापासून मला 180 दिवस बघायचे आहेत. मात्र असं होऊ शकतं की मी मागच्या महिन्यात मला इनव्हॉइस आलं होतं, ह्या महिन्यात मला गुड्स रिसीव्ह झाले, त्यामुळे मी इलिजिबल कधी झालो, तर ह्या महिन्यात झालो, आणि 180 दिवसानंतर मला क्रेडिट रिव्हर्स करायचं आहे. तर इंटरेस्ट किती पिरियडचा लागेल, तर डेट ऑफ इनव्हॉइस ते आयटीसी रिव्हर्स करण्यापर्यंतचं नाही, तर ज्यावेळी तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल कराल त्या दिवसापासून ते रिव्हर्स करण्याच्या डेट पर्यंत तुम्हाला इंटरेस्ट हा भरावा लागेल. सो आय होप सर्वांना क्लिअर असेल. सो कंडिशन दिलेल्या आहेत आणि त्यानंतर 2 कंडिशन्सला कंडिशन आहेत की तुम्हाला जर लॉट्स मध्ये जर गुड्स आले असतील तर तुम्हाला टप्प्याटप्प्याने क्रेडिट घ्यायचं आहे. त्यानंतर 180 दिवसांच्या आत जर तुम्ही सप्लायरला पेमेंट केलं नाही तर जे काही इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्ही घेतलं असेल ते तुम्हाला रिव्हर्स करावं लागेल. पार्ट पेमेंट जर केलं असेल तर तुम्हाला पार्टली प्रपोर्शनेट रिव्हर्स करावं लागेल. पुढे जाऊया सबसेक्शन 3 कडे. इफ depreciation claimed on tax component, then input tax credit cannot be claimed. No dual benefit. म्हणजे काय, तर आपण इमॅजिन करूया बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला समजा आपण एखादा कॉम्प्युटर खरेदी केला, तर आपण आधीच बघितलं कॅपिटलाइज इन दी बुक्स ऑफ अकाउंट, सो इट इज अ कॅपिटल गुड्स. आता समजा 10,000 रुपयाचा कॉम्प्युटर असेल, त्याच्यावर 1,000 रुपये जीएसटी लागलेला असेल, तर अशा केसमध्ये मी जर 1,100 रुपये पूर्णपणे कॅपिटलाइज केले, म्हणजे जो माझा जीएसटी लागून आलेला आहे त्याला सुद्धा मी कॅपिटलाइज जर केलं, तर ह्या सर्व अमाऊंटवर मी डेप्रिसिएशन क्लेम करेन. डेप्रिसिएशन क्लेम करण्याचा फायदा काय, तर ते आपल्या खर्चात पडेल तेवढं इन्कम टॅक्स आपल्याला हा कमी पे करावा लागेल. आणि समजा जर रजिस्टर्ड पर्सनने हा जो काही टॅक्स लागून आला आहे तो सुद्धा कॅपिटलाइज केला, त्याच्यावर डेप्रिसिएशन सुद्धा क्लेम केलं आणि इनपुट टॅक्स क्रेडिट सुद्धा जर क्लेम केलं, तर अर्थातच गव्हर्नमेंटला यात नुकसान आहे. तुम्ही डेप्रिसिएशन म्हणजे इन्कम टॅक्स पण कमी भराल आणि क्रेडिट सुद्धा घ्याल. सो हे टाळण्यासाठी गव्हर्नमेंटने ही प्रोव्हिजन आणलेली आहे
की एकतर तुम्ही ते कॅपिटलाइज करून त्याच्यावर डेप्रिसिएशन क्लेम करा किंवा तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट घ्या. सो दोघांपैकी एक बेनिफिट तुम्ही घेऊ शकाल, दोन्ही बेनिफिट अलाउड नाहीत. सबसेक्शन 4 कडे वळूयात की नॉट एंटायटल टू ITC, म्हणजे क्रेडिट हा जो पर्सन खरेदी करतो त्याचा हक्क आहे असं आपण म्हणतो. बरेच केस लॉज आहेत तसे, मात्र याला एक टाइम लिमिट दिलेला आहे. सो टाइम लिमिट काय आहे, तर समजा फायनान्शियल इयर 17-18 म्हणजे जे 31 मार्च 2018 ला संपेल, ह्या काळातला जर सप्लाय असेल आणि माझं त्या वर्षात इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचं राहून गेलं असेल, तर मला टाइम लिमिट काय दिलेलं आहे, तर 17-18च्या पुढचं वर्ष म्हणजे 18-19, तर फायनान्शियल 18-19च्या जो सप्टेंबर महिना येईल त्या सप्टेंबरच्या ड्यू डेट पर्यंत, त्याचं रिटर्न भरण्याच्या ड्यू डेट पर्यंत मला हे क्रेडिट घेता येईल. काय म्हणलेलं आहे, ड्यू डेट. सो ड्यू डेट समजा आता 20 तारीख आपण म्हणतो, जीएसटी 3B ची ड्यू डेट असते पुढच्या महिन्याची 20 तारीख. सो 20 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे 20 ऑक्टोबर 2018 पर्यंत फायनान्शियल इयर 17-18चं क्रेडिट मला घेता येऊ शकेल. याच्यानंतर काय होईल, मला क्रेडिट घेता येणार नाही. मात्र जसं आपण बघू शकतो, तुम्हाला कदाचित माहित असेल की हे फायनान्शियल इयर 17-18चं क्रेडिट घेण्याची तारीख ही गव्हर्नमेंटने एका ऑर्डरने मार्च 2019 पर्यंत वाढवली होती. सांगण्याचा उद्देश हा की क्रेडिट जरी हा तुमचा हक्क असेल, राईट असेल, तरी त्याला एक टाइम लिमिट दिला गेलेला आहे. त्या फायनान्शियल इयर मध्ये जर तुम्ही क्रेडिट घेता आलं नाही, तर पुढच्या दिलेल्या टाइम लिमिट पर्यंत तुम्ही फक्त ते क्रेडिट घेऊ शकाल. सो अशा प्रकारे हा सेक्शन 16 या ठिकाणी आपण बघितलेला आहे. सो सबसेक्शन 1 मध्ये आपण बघितलं, गव्हर्नमेंटने तुम्हाला सांगितलेलं आहे की जी काही वस्तू किंवा सेवा तुम्ही खरेदी कराल बिझनेससाठी आणि यूज कराल बिझनेससाठी, त्या सर्व गोष्टींचं क्रेडिट तुम्हाला मिळणार आहे. सबसेक्शन 2 कडे आपण आलो. त्याच्यात 4 कंडिशन सांगितल्या होत्या. एक तर तुमच्याकडे टॅक्स इनवॉइस असला पाहिजे, तुम्हाला गुड्स किंवा सर्व्हिसेस रिसिव्ह झाल्या पाहिजेत, त्यानंतर टॅक्स सप्लायरने गव्हर्नमेंटला पे केला पाहिजे आणि जो व्यक्ती क्रेडिट घेणार आहे त्याने रिटर्न फर्निश केलं पाहिजे. सबसेक्शन 3 आपण बघितला, एकतर तुम्ही डेप्रिसिएशन क्लेम करा किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करा. सबसेक्शन 4 आपण बघितला की ज्याच्यामध्ये टाइम लिमिट तुम्हाला दिलेलं आहे. जर एखाद्या क्रेडिट घ्यायचं तुम्ही मिस केलं तर ते कधीपर्यंत घेऊ शकाल त्याचं टाइम लिमिट तुम्हाला दिलेलं आहे. पुढे वळूया. एक मॅचिंग, रिक्लेम अँड रिव्हर्सल प्रिन्सिपल याच्यामध्ये फार आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करताना किंवा जॉब मध्ये हे प्रॅक्टिकली बघायला मिळेल. तर सर्वात आधी जेव्हा जीएसटीचा कायदा हा अस्तित्वात आला, तर तेव्हा काय कन्सेप्ट होती, तर ती आपण बघूया. हे मॅचिंग, रिव्हर्सल, रिक्लेम प्रिन्सिपल काय आहे, तर जीएसटी पोर्टलवर आउटवर्ड सप्लाय रेकॉर्ड करावा लागेल सप्लायरला सर्वप्रथम. आता आपण केस बघूया की जर हे क्रेडिट मॅच होत नसेल तर काय होईल. तो सर्वप्रथम जीएसटी कॉमन पोर्टलवर आउटवर्ड सप्लाय सप्लायरने रेकॉर्ड केला, त्याचं कम्युनिकेशन जाणार होतं त्याच्या रिसिपियंटला, म्हणजे जो वस्तू खरेदी करतोय. सो सेकंड स्टेज, इनवर्ड सप्लाय टू बी मॅच विथ आउटवर्ड सप्लाय बाय रिसिपियंट. उदाहरणार्थ ए ने बी ला काही गुड्स विकले. सो ए ला जीएसटी पोर्टलवर त्याचं रेकॉर्ड द्यायचं होतं. त्याच्यानंतर ती विकलेल्या गोष्ट याचा इनवर्ड सप्लाय जो बी ला झालेला आहे तो त्याला मॅच करायचा होता आउटवर्ड सप्लाय बरोबर. असं बऱ्याच वेळा होतं की समजा 1000 रुपयाचं इन्व्हेस्ट केलं असेल, मात्र कदाचित तुम्हाला काही तुटफूट झाली गुड्स इन ट्रान्झिट मध्ये, तर मला काही कमी गुड्स मिळाले, तर मी कमी त्याच्यावर पेन्सिलने वगैरे आधी लिहिलं जातं आणि कमीचं क्रेडिट घेतलं. तर अशा केसेसमध्ये समजा जर काही मिसमॅच असेल तर काय, तुम्हाला ते क्रेडिट रिव्हर्स करावं लागायचं. त्याचं परत कम्युनिकेशन सप्लायरला जायचं आणि सप्लायरला बघावं लागायचं की काही कुठे काही करेक्शन आहे का. करेक्शन करून झाल्यानंतर परत ते आउटवर्ड सप्लाय रिपोर्ट करावा लागायचा सप्लायरला आणि परत इनवर्ड सप्लाय मॅच करावा लागायचा आउटवर्ड सप्लाय बरोबर रेसिपियंटला. सो ही मॅचिंग, रिव्हर्सल आणि रिक्लेम अशी एक संकल्पना होती.
आता पुढची जर केस आपण बघितली, समजा हे क्रेडिट जर मॅच झालं तर काय, तर आउटवर्ड सप्लाय फर्निश केला जाईल, तो इनवर्ड सप्लाय सोबत मॅच होईल, आणि जर मॅच झाले तर तुम्हाला क्रेडिट अवेलेबल होईल. एकतर अवेल करा क्रेडिट मॅच झालेल्या सप्लायची, किंवा जे क्रेडिट मी मगाशी रिव्हर्स केलं होतं आणि मग आउटवर्ड सप्लाय मध्ये करेक्शन करून सप्लायरने परत तो रेकॉर्ड फर्निश केला होता, तर मी ते रिक्लेम करू शकेल, अशी ही एक प्रोव्हिजन होती. आता आज रोजी हे प्रिन्सिपल किती अंशी अस्तित्वात आहेत, तर तुम्ही रिटर्न जर बघितले असतील, मला माहित नाही रिटर्नचं लेक्चर झालं की नाही, तर जीएसटीआर 1, 2, 3 असे रिटर्न्स प्रिस्क्राईब केले होते. मात्र जीएसटीचा कायदा अस्तित्वात आल्यानंतर बरेच टेक्निकल ग्लिचेस वगैरे या कारणाने जीएसटीआर 2, जीएसटीआर 3 हे ऑपरेशनल नाही आहेत, जिथे अस्तित्वात आलेच नाही. सध्या आपण काय करतोय, तर फक्त जीएसटीआर 1 ज्याच्यामध्ये आपण आउटवर्ड सप्लाय दाखवतो, फर्निश करतो, आणि जीएसटीआर 3B भरतो, त्याच्यामध्ये आपण एक कन्सोलिडेटेड रिटर्न ते फर्निश करतो. सप्लाय म्हणजे जो काही आपण सेल केला असेल, सप्लाय केला असेल त्याची टोटल, आणि जे काही आयटीसी मला मिळालेलं असेल त्याची टोटल, ही फक्त मी एक कन्सोलिडेटेड फॉर्म मध्ये फर्निश करतो. आता जीएसटीआर 2A हा काय होता, तर समजा ए व्यक्तीने बी व्यक्तीला काही गुड्स विकले, तर साहजिकच समोरची ए व्यक्ती त्याच्या जीएसटीआर 1 मध्ये आउटवर्ड सप्लाय दाखवणार, त्याचं कम्युनिकेशन जीएसटीआर 2A या फॉर्म मध्ये बी व्यक्तीला मिळणार होतं. सो त्याच्यावर बऱ्याच काही ऍक्शन घ्यायच्या होत्या. मात्र जीएसटीआर 2, 2A हे अस्तित्व 2 आणि 3 हे अस्तित्वात न आल्यामुळे आता काय कंडिशन आहे, तर जीएसटीआर 2A हा तुम्हाला बघता येतो साईटवर, मात्र तो फक्त विविंग पर्पज साठी आहे. म्हणजे फक्त तुम्ही बघू शकतात की आपल्या समोरच्या सप्लायरने आपल्याला जो काही सप्लाय केलेला आहे तो त्याने जीएसटीआर 1 मध्ये फर्निश केलेला आहे, रिपोर्ट केला आहे किंवा नाही. सो एवढ्या पर्पज साठी ते आज दाखवला जातो. पुढे जाऊया पुढच्या सेक्शन मध्ये. तो पुढचा सेक्शन आहे अपोर्शनमेंट ऑफ क्रेडिट अँड ब्लॉक क्रेडिट. तो सेक्शन 16 आपण बघितलं, त्याच्यात तुम्ही इलिजिबल केव्हा आहात, त्याच्या काय कंडिशन होत्या, काय गोष्टींची पूर्तता तुम्ही केली पाहिजे हे सांगितलं गेलं. आता समजा तुम्ही क्रेडिट घेतलेलं आहे, आता पुढे गव्हर्नमेंट काय म्हणताय, तर अपोर्शनमेंट ऑफ क्रेडिट अँड ब्लॉक क्रेडिट. याचा अर्थ काय, तर अपोर्शनमेंट ऑफ क्रेडिट म्हणजे जे याचा अर्थ असा आहे की वाटणी केली जाईल क्रेडिटची, आणि ब्लॉक क्रेडिट म्हणजे तुम्हाला क्रेडिट मिळणार नाही, तुम्ही ते क्रेडिट अवेलेबल करू शकणार नाहीत, किंवा ते इनएलिजिबल क्रेडिट आहे. आता गव्हर्नमेंटचं काय इंटेन्शन असेल बरं, तर ते आपण बघूयात. So apportionment of ITC when to be done, when goods or services are used partly for business purpose, partly for non-business purpose, partly for taxable supply and partly for exempt supply. साधं उदाहरण घेऊया. काही गोष्टी आहेत, ए ला द्यायची आणि मला बी ला द्यायची, म्हणजे समजा आई मोठा भाऊ असेल, लहान भाऊ असेल, दोघांमध्ये भांडणं सुरू असतील, आणि याला अपोर्शनमेंट वाटणी करायची असेल की या गोष्टी मी कोणाला देऊ. समजा ए ची गोष्ट असेल, आपल्याला माहिती असेल की ही गोष्ट ए ची आहे, तर मला ए ला ती दिल्या जाईल. काही गोष्ट असेल की बी ची, हे मला माहिती आहे, तर ती बी ला दिल्या जाईल. मात्र काही अशी एक गोष्ट असेल की ती दोघांची कॉमन असेल, असू शकतं. सो अशा वेळी ही वाटणी करायचा, ही अपोर्शनमेंट करायचा गव्हर्नमेंट कायदा मला एक फॉर्म्युला देतो, आणि त्या फॉर्म्युला प्रमाणे मला अपोर्शनमेंट करावं लागतं. सो तो फॉर्म्युला काय तो पण आपण बघूया. मग वाटणी केव्हा करता येईल, तर बिझनेस पर्पज साठी जर तुम्ही काही गोष्ट खरेदी केली असेल आणि नॉन बिझनेस साठी. याचं इंटेन्शन काय, तर जसं आधी आपण बघितलं, यूज इन दी कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. बिझनेस साठी जर तुम्ही यूज करणार असाल तर त्याचं क्रेडिट द्यायला गव्हर्नमेंटला काही हरकत नाही. मात्र जर तुम्ही नॉन बिझनेस पर्पज साठी यूज करणार असाल तर मात्र गव्हर्नमेंट म्हणेल की हे क्रेडिट तुम्हाला मिळणार नाही, किंवा ज्या ठिकाणी हे कॉमन इनपुट्स असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला
हे या क्रेडिटचे अपॉर्शनमेंट म्हणजे वाटणी ही करावी लागेल. पुढची कॅटेगरी टॅक्सेबल सप्लाय आणि एक्झेम्प्ट सप्लाय. तर आपण सर्वप्रथम बघूया की हे याची डेफिनेशन काय. तर टॅक्सेबल सप्लाय म्हणजे काय, मीन्स सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ विच इज लेव्हिएबल टू टॅक्स अंडर दिस ऍक्ट. काय म्हटलेलं आहे, गुड्स किंवा सर्व्हिसेस ज्याच्यावर हा टॅक्स लागू शकतो. आता थोडं आपण इंटरप्रिटेशन पण बघूयात. लेव्हिएबल टू टॅक्स असं नाही म्हटलंय ऑन विच टॅक्स इज लेव्हिड, याचा एक वेगळा पण अर्थ होतो, तो आपण सध्या बाजूला ठेवूया. सो तात्पुरते लेव्हिएबल टू टॅक्स ज्याच्यावर हा टॅक्स आकारला जाऊ शकतो, अशा गोष्टींचा जर सप्लाय केला तर तो टॅक्सेबल सप्लाय. एक्झेम्प्ट सप्लाय, एक्झेम्प्ट सप्लाय म्हणजे काय, मीन्स सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ which attracts nil rate of tax or which may be wholly exempt from tax by way of issuing notification under section 11 वगैरे. सो मुळात टॅक्सेबल सप्लाय ज्याच्यावर हा टॅक्स लागू शकतो, मात्र समजा ती एखादी जीवनावश्यक गोष्टी असेल, त्यामुळे सरकारला असं वाटलं असेल की पब्लिक इंटरेस्ट मध्ये आपण याच्यावर टॅक्स आकारला नाही न करावा, तर अशा वेळी गव्हर्नमेंट बाय नोटिफिकेशन अशा गोष्टींना एक्झेम्प्ट करते, म्हणजे त्याच्यावर टॅक्स न आकारण्याची मुभा देते. असा जो काही सप्लाय असेल त्याला आपण म्हणतो एक्झेम्प्ट सप्लाय. तिसरी कॅटेगरी नॉन टॅक्सेबल सप्लाय म्हणजे मीन्स सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ विच इज नॉट लेव्हिएबल टू टॅक्स. सो टॅक्सेबल सप्लाय आपण बघितला, लेव्हिएबल टू टॅक्स. नॉन टॅक्सेबल सप्लाय मीन्स नॉट लेव्हिएबल टू टॅक्स, ज्याच्यावर टॅक्स जीएसटी हा आकारला जाऊ शकत नाही. अशा गोष्टींचा जर आपण सप्लाय केला असेल तर त्याला म्हणूयात आपण नॉन टॅक्सेबल सप्लाय. ठीक आहे. सो एक्झेम्प्ट सप्लायच्या डेफिनेशन मध्ये जर तुम्ही शेवटचं लिंब बघाल तर त्याच्यात लिहिलेलं आहे एक्झेम्प्ट सप्लाय इन्क्लूड्स नॉन टॅक्सेबल सप्लाय अल्सो. सो आता गव्हर्नमेंटच्या इंटेन्शनचा विचार करूयात. टॅक्सेबल सप्लाय आपण आधीच बघितलं की त्याच्यावर टॅक्स लागतो, म्हणजे गव्हर्नमेंटला त्याचा रेव्हेन्यू मिळणार आहे टॅक्सेबल सप्लायवर. मात्र एक्झेम्प्ट किंवा नॉन टॅक्सेबल सप्लाय बाबत काय होईल, तर तुम्हाला जीएसटी आकारला जाणार नाहीये. त्यामुळे अर्थातच गव्हर्नमेंटला त्याचा रेव्हेन्यू मिळणार आहे का, तर नाही मिळणार आहे. सो ज्या वेळी गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू मिळणार नसेल, तर अशी गोष्ट बनवण्यासाठी किंवा ती खरेदी करण्यासाठी जर तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट आलेलं असेल, तर गव्हर्नमेंट म्हणेल त्याचं क्रेडिट तुम्ही रिव्हर्स करा, त्याचं क्रेडिट तुम्ही घेऊ शकत नाही. परत आपण मागच्या पेजवर जाऊया. टॅक्सेबल सप्लाय असेल किंवा एक्झेम्प्ट सप्लाय असेल, गव्हर्नमेंटचं इंटेन्शन काय असेल, टॅक्सेबल असेल तर तुम्ही 100% क्रेडिट घ्या. एक्झेम्प्ट सप्लाय असेल 100% तर तुम्ही क्रेडिट घेऊ शकत नाही. मतलब पार्टली तुम्ही टॅक्सेबल साठी आणि पार्टली एक्झेम्प्ट साठी जर गुड्स किंवा सर्व्हिसेस खरेदी केल्या असतील तर मात्र तुम्हाला त्याचं अपोर्शनमेंट करावं लागेल, त्याची वाटणी करावी लागेल. तर पुढे जाऊया. हा या सेक्शनचा स्कोप आहे, सेक्शन 17चा. सेक्शन 17 सबसेक्शन 1 पासून आपण सुरुवात करूयात. सबसेक्शन 1 काय म्हणतो, तर गुड्स और सर्व्हिसेस और बोथ आर यूज्ड बाय द रजिस्टर्ड पर्सन partly for purpose of any business and partly for other purpose. Other purpose means non-business purpose. The amount of credit shall be restricted to so much as input tax credit as is attributable to the purpose of business. साध्या भाषेत बिझनेस पर्पज साठी गव्हर्नमेंट म्हणते 100% वस्तू जर तुम्ही बिझनेस पर्पज साठी यूज करत असाल तर 100% क्रेडिट घ्या. 100% क्रेडिट तुम्ही अदर दॅन बिझनेस पर्पज साठी म्हणजे नॉन बिझनेस पर्पज साठी यूज करणार असाल तर तुम्हाला क्रेडिट मिळणार नाही. मात्र जर पार्टली तुम्ही काही गोष्ट यूज करू शकत असाल तर त्याचं मात्र तुम्हाला अपॉर्शनमेंट करावं लागेल. उदाहरण घेऊया. एखादी कार असेल डायरेक्टरची, आता त्याचं क्रेडिट वगैरे पुढे मिळणार नाही, ब्लॉक असेल, हा भाग बाजूला ठेवूया. मात्र कार असेल त्याच्यावर जीएसटी चार्ज करून आलेला आहे. आता कदाचित ती कार डायरेक्टर म्हणजे बिझनेस साठी बिझनेसच्या मीटिंग साठी सुद्धा यूज करत असेल
आणि ती प्रायव्हेट यूज साठी सुद्धा यूज करतोय. सो अशा वेळी आपण म्हणू शकत नाही की ही पूर्णतः बिझनेस साठी किंवा पूर्णतः नॉन बिझनेस म्हणजे प्रायव्हेट यूज साठी यूज होते. तर अशा वेळी तुम्हाला अपोर्शनमेंट करावं लागेल या क्रेडिटचं. मग फॉर्म्युला काय दिलेला आहे आता, नॉन बिझनेस पर्पज म्हणजे तुम्ही घरी किती यूज करताय आणि ऑफिस साठी किती यूज करताय तर गव्हर्नमेंट काही एक ट्रॅक करू शकत नाही. सो अशा वेळी एक फॉर्म्युला दिलेला आहे की नॉन बिझनेस पर्पज साठी तुम्ही ITC 5% यूज केलं असेल असं मानून तेवढं क्रेडिट तुम्ही रिव्हर्स करा. सो हे आपण कशाबद्दल बोलते, जेव्हा कॉमन क्रेडिट असेल बिझनेस पर्पज साठी आणि नॉन बिझनेस पर्पज साठी, त्या केसमध्ये नॉन बिझनेस पर्पज साठीचं जे क्रेडिट असेल ते तुम्ही 5% मानून तेवढं क्रेडिट रिव्हर्स करा आणि बाकी जे क्रेडिट असेल ते तुम्हाला अवेल करता येईल. ठीक आहे, हा झाला सेक्शन 17 सबसेक्शन 1. पुढे वळूया सेक्शन 17 सबसेक्शन 2. ह्यात काय म्हटलंय तर पहिली कॅटेगरी आपण पहिल्या सेक्शन मध्ये बघितली, बिझनेस पर्पज नॉन बिझनेस पर्पज. सबसेक्शन 2 मध्ये दुसरी कॅटेगरी दिलेली आहे, टॅक्सेबल आणि एक्झेम्प्ट सप्लायची. सो सेक्शन बघूया. गुड्स और सर्व्हिसेस और बोथ आर युज्ड बाय द रजिस्टर्ड पर्सन partly for effecting taxable supplies including zero rated supplies and partly for effecting exempt supplies. The amount shall be restricted to so much as input tax credit as attributable to the said exempt supply. परत गव्हर्नमेंटचं इंटेन्शन काय, जर टॅक्सेबल सप्लाय साठी तुम्ही एखादी गोष्ट खरेदी करत असाल तर त्याचं 100% तुम्हाला क्रेडिट मिळेल. एक्झेम्प्ट सप्लाय साठी जर तुम्ही गोष्ट खरेदी करत असाल तर त्याचं क्रेडिट अजिबात मिळणार नाही. मात्र पार्टली तुम्ही एखादं कॉमन क्रेडिट असेल तर मात्र ते तुम्हाला एक अपोर्शनमेंटचा फॉर्म्युला वापरून तुम्हाला तेवढं क्रेडिट घेता येईल आणि बाकी क्रेडिट तुम्हाला रिव्हर्स करावं लागेल. याच्यासाठी रूल दिलेला आहे, रूल 42 अँड रूल 43. तर तो काय आपण तो बघूयात. त्याआधी पुढचा सेक्शन बघूयात. आता अपोर्शनमेंट जे करायला सांगितलं आहे टॅक्सेबल सप्लाय आणि एक्झेम्प्ट सप्लाय, याच्यासाठी जेव्हा तुम्ही पार्टली ते क्रेडिट यूज कराल सो त्याच्या प्रपोर्शन मध्ये तुम्हाला ते क्रेडिट रिव्हर्स करायचं आहे. आता प्रपोर्शन म्हणल्यानंतर न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर हे येईल. सो तो न्यूमरेटर काय असला पाहिजे तर न्यूमरेटर म्हणजे अर्थातच व्हॅल्यू ऑफ एक्झेम्प्ट सप्लाय आणि मग त्याच्यामध्ये काही गोष्टी इन्क्लूड होतील. जे तुम्ही उद्या बघाल की शेड्यूल सप्लायची जी कन्सेप्ट असेल त्याच्यानंतर त्या सप्लाय मध्ये 3 प्रकारचे शेड्यूल दिलेले आहेत. तर हे तिसरं जे शेड्यूल आहे त्यात असं म्हटलेलं आहे की ते तुम्ही सप्लाय म्हणून ट्रीट करू नका. याचा दुसरा अर्थ असा की त्याच्यावर GST आकारला जाणार नाही. सो जर ह्या शेड्यूल 3 मध्ये कव्हर होणाऱ्या गोष्टींचा जर तुम्ही सप्लाय करत असाल तर त्याची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला एक्झेम्प्ट सप्लाय मध्ये समाविष्ट करावी लागेल. मात्र अर्थातच या शेड्यूल 3 मधल्या सर्वच गोष्टी सांगितलेल्या नाहीयेत. तर फक्त सेल ऑफ लँड किंवा सेल ऑफ बिल्डिंग म्हणजे कंप्लीट झाल्यानंतर बिल्डिंग विकली की त्याच्यावर GST लागत नाही. तर या 2 गोष्टींचा सप्लाय जर तुम्ही करत असाल तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला या न्यूमरेटर मध्ये ऍड करावी लागेल. आणि अर्थात डिनॉमिनेटर काय असेल तर टोटल सप्लाय टॅक्सेबल प्लस एक्झेम्प्ट सप्लाय. सो डोळ्यापुढे आपण फॉर्म्युला आणूया. जर तुम्ही पार्टली टॅक्सेबल सप्लाय आणि पार्टली एक्झेम्प्ट सप्लाय साठी जर क्रेडिट यूज करत असाल तर तुम्हाला क्रेडिट समजा 100 रुपयाचं क्रेडिट असेल त्याला मल्टिप्लाय करावं लागेल एका फॉर्म्युलाने. तो फॉर्म्युला काय असेल, एक्झेम्प्ट सप्लाय डिवायडेड बाय टोटल सप्लाय. याच्याने जे काही तुमचं क्रेडिट येईल तेवढं क्रेडिट तुम्हाला रिव्हर्स करावं लागेल आणि बाकी जे काही क्रेडिट असेल तेवढं तुम्हाला फक्त क्रेडिट मिळणार आहे. सो हा झाला सबसेक्शन 3. आता पुढे जाऊया. आता पार्टली हे जे क्रेडिट आहे याचा जो फॉर्म्युला आहे रूल 42 हा आपण थोड्या वेळात बघूयात. तर त्यापूर्वी आपण सेक्शन 17 सबसेक्शन 5 कडे येऊया जो आहे ब्लॉक क्रेडिट्स. म्हणजे काही गोष्टी आहेत की ज्याचं क्रेडिट तुम्हाला मिळणार नाहीये.
सो गव्हर्नमेंट असं का करत असेल बरं? म्हणजे असं तर नाहीये की रात्री 8 वाजता मोदीजी आले आणि त्यांनी सांगितलं मित्रो आजपासून तुम्हाला या गोष्टींचं क्रेडिट मिळणार नाही. तर असं नाहीये. तर प्रत्येक कायद्यामध्ये काही ना काही तर्क असतो, काहीतरी लॉजिक असतं. तर ते लॉजिक आपण शोधण्याचा प्रयत्न करूयात की काय या गोष्टींचं क्रेडिट ब्लॉक केलेलं आहे. सो आपण हे ज्या गोष्टींचं क्रेडिट ब्लॉक केलेलं आहे या 2 पार्ट मध्ये आपण डिवाइड करूया. एक तर कंडिशनली ब्लॉक क्रेडिट, म्हणजे काही कंडिशन दिली आहे ते क्रेडिट ब्लॉक केलेलं तर आहेच, मात्र जर तुम्ही एखादी कंडिशन फुलफिल केली तर तुम्हाला ते क्रेडिट मिळेल. आणि दुसरा पार्ट जो अनकंडिशनली ब्लॉक क्रेडिट, म्हणजे तुम्ही काहीही करा ते क्रेडिट तुम्हाला मिळणार नाहीये. सो अशा 2 पार्ट मध्ये आपण यांना डिवाइड करूया. आता इंटेन्शन लॉजिक काय असेल बरं हे क्रेडिट ब्लॉक करण्यामागचं? तर 2 तुम्ही या गोष्टी बघाल की एक तर ज्या काही गोष्टी मी खरेदी केलेल्या आहेत त्या गोष्टींचं नेचर हे पर्सनल काइंड ऑफ नेचर असेल, म्हणजे पर्सनल कारणासाठी त्या गोष्टी खरेदी केलेल्या असेल. किंवा दुसरं, जी काही आपण चेन बघितली स्टार्टिंगच्या स्लाइड मध्ये, तर तुमचं क्रेडिट कुठेतरी गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू होणार नसेल तर अशा ठिकाणी गव्हर्नमेंट त्या गोष्टीवरचं क्रेडिट हे तुम्हाला ब्लॉक करतं, म्हणजे त्या गोष्टीचं क्रेडिट तुम्हाला अलाव करत नाही. सो हे 2 लॉजिक ठेवून आपण पुढचा सेक्शन बघूयात. सो पहिला पार्ट बघूया, कंडिशनल क्रेडिट्स. सो पहिलं, आता या कायद्यामध्ये अमेंडमेंट्स बऱ्याच झालेल्या आहेत, तर मी जुनं आता या ठिकाणी बोलणार नाही, तर नवीन अमेंडमेंट काय झालेली तेवढी आपण बघूयात. सो मोटर व्हेकल्स वरचं क्रेडिट ब्लॉक केलेलं आहे. आपण प्रोव्हिजन बघूया. मोटर व्हेकल्स फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सन्स हॅव्हिंग approved capacity of not more than 13% including driver. सो कोणत्या गोष्टीचं क्रेडिट ब्लॉक केलंय आपण अनालाइज करूया. तर मोटर व्हेकल, जी मोटर व्हेकल ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सन्स साठी आहे, ठीक आहे, म्हणजेच काय, तर जर मोटर व्हेकल ही ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स साठी जर असेल तर त्याचं क्रेडिट तुम्हाला मिळेल. ठीक आहे. दुसरी जी कंडिशन आहे की vehicle for transportation of person having approved capacity of not more than 13%. ठीक आहे. स्वप्नील सर आहेत, आपण इंटरॅक्टिव्ह करू शकतो सर. स्वप्नील सर. येस येस करू शकतो, गो हेड. ओके. तर मला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे सर्व पार्टिसिपंट्स कडून. तर एक उदाहरण देतो. माझ्याकडे एक क्लायंट आला, तो टाटा सुमोने त्याचं ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सनचा त्याचा उद्योग आहे. ठीक आहे. तर ह्या अमेंडमेंट झाला. आता क्लायंट हे आपल्या कन्सल्टंट चार्टर्ड अकाउंटंट पेक्षा हुशार आहेत. तर त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज आला दुसऱ्या दिवशी, माझ्याकडे क्लायंट आला, तो म्हणजे सर मी टाटा सुमो चालवतो, त्याच्यामध्ये म्हणजे मध्ये दाटीवाटी करून एक 8-9 जण तर आरामात बसतात म्हणे, म्हणजे दाटीवाटी करून आरामात 8-9 जण बसतात, बाजूला 2-3 लोक 3-4 लोक सहज लटकतात, डावीकडून उजवीकडून 3-4 लोक लटकतात आणि मागे 3-4 लोक लटकतात. तर म्हणजे मी असं एक 17-18 जण मी आरामात त्यांचं ट्रान्सपोर्टेशन करतो. मला क्रेडिट मिळेल का या टाटा सुमोचं? तर तुम्हाला काय वाटतं, याचं क्रेडिट मिळेल का? हॅलो, ठीक आहे. हा बोला बोला. आवाज क्लिअर येत नाही. मॅक्झिमम पार्टिसिपंट आन्सर नो आहे. आन्सर नो आहे का बरं? चॅट बॉक्स ओपन करा सर, तुमचा चॅट बॉक्स सर तुम्हाला. ओके ओके. जीरो ऑप्शन का जातो तिथे दिल्यावर चॅट बॉक्स मध्ये राईट कॉर्नरला आहे. क्लिक केल्यानंतर राईट कॉर्नर मध्ये फर्स्ट ऑप्शन बटन चॅट बॉक्स किंवा कंट्रोल करा तुम्हाला. बरेच जण सांगता आहेत नो ऍज अ रिसिप्ट कॅपॅसिटी. येस, काही जण नो सांगताय, काही नो सांगताय. बरं, प्रश्न पुन्हा रिपीट करतो, काही लोकांना ऐकू आलेला नाहीये. माझ्याकडे एक क्लायंट आला, तो टाटा सुमो चालवतोय
तर त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं असं आहे की आतमध्ये एक 8 ते 10 जण तो बसवतो दाटीवाटीने. त्याच्यानंतर डावीकडून काही लोक लटकतात 4 ते 5 जण, काही लोक उजवीकडून आणि काही लोक पाठीमागे, असं एक 18-20 लोकांचं ट्रान्सपोर्टेशन तो करतो. तर त्या केसमध्ये त्याचं म्हणणं होतं की त्याचं क्रेडिट त्याला मिळेल का. ठीक आहे. तर काही लोकांचं म्हणणं येस आहे, काही लोकांचं म्हणणं नो आहे. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, तर अप्रूव्ड सिटिंग कॅपॅसिटी इज लेस दॅन 14 जर असेल तर त्याचा क्रेडिट तुम्हाला मिळणार नाही. फक्त सिटिंग कॅपॅसिटी जे म्हटलंय का, तर नाही. अप्रूव्ड सिटिंग कॅपॅसिटी ही जर 14 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळणार नाही. याचा दुसरा अर्थ की 14 किंवा त्यापेक्षा जर जास्त असेल तर त्याचं क्रेडिट तुम्हाला मिळणार नाही. आता जे आपण एक्झाम्पल घेतलं टाटा सुमो, तर बऱ्याच ठिकाणी टाटा सुमो ही 6+1 म्हणजे 7 तिची अप्रूव्ड कॅपॅसिटी असते. तो ही कॅपॅसिटी अप्रूव्ड कॅपॅसिटी जी आपण म्हणतोय ती 14 पेक्षा कमी आहे. त्यामुळे या केसमध्ये त्याचं क्रेडिट त्यांना मिळणार नाही. ठीक आहे. तो आपण म्हणजे काही करण्याचा प्रयत्न केला की मी 14 पेक्षा जास्त लोक घेऊन जातोय म्हणून मला क्रेडिट मिळेल, तसं नाहीये. तुम्हाला अप्रूव्ड कॅपॅसिटी बघणं या ठिकाणी गरजेचं आहे. प्लीज सर्वजण म्यूट कराल का, मला बॅकग्राऊंड आवाज येतोय. ठीक आहे. तर आपण पुढे जाऊया. ज्ञानेश्वर सगळ्यांचं म्यूट कर ज्ञानेश्वर. थँक्यू. सो आपण पुढे जाऊया. तर काय सांगितलं की तुम्ही जर ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सन करत असाल आणि त्याची कॅपॅसिटी अप्रूव्ड कॅपॅसिटी ही नॉट मोर दॅन 13 म्हणजे 13 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळणार नाही. मात्र क्रेडिट केव्हा मिळेल म्हणजे कंडिशन आली तर एक मिनिट. क्रेडिट केव्हा तुम्हाला मिळेल तर जर तुम्ही त्याच गोष्टीचा पुढे सप्लाय करत असाल, म्हणजे व्हेकलचाच सप्लाय करत असाल, किंवा बी ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर हा तुमचा उद्योग असेल, किंवा थर्ड इम्पार्टिंग ट्रेनिंग ऑन ड्रायव्हिंग ऑफ सच मोटर व्हेकल्स. म्हणजे काय कंडिशन आहे बरं, या सर्व कंडिशन सिमिलर आहेत. ज्या गोष्टीचं क्रेडिट तुम्हाला ब्लॉक केलेलं आहे, ज्या गोष्टीचं क्रेडिट मिळणार नसेल, त्याच गोष्टीचा उपयोग करून किंवा त्याच गोष्टीचा तुम्ही उद्योग करत असाल तर साहजिकच आहे, लॉजिकल आहे की त्या गोष्टीचं क्रेडिट तुम्हाला मिळायला हवं. त्यामुळे जर तुम्ही त्याच गाडीचा त्या मोटर व्हेकलचा सप्लाय करत असाल किंवा ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर साठी अर्थातच गाडी लागणार आहेत, मोटर व्हेकल लागेल, त्याचा सप्लाय करत असाल, किंवा ड्रायव्हिंग स्कूल, आता ड्रायव्हिंग स्कूल साठी अर्थातच मोटर व्हेकल लागेल, असा जर तुम्ही सप्लाय करत असाल तर त्या केसमध्ये मात्र तुम्हाला हे क्रेडिट अलाव केलं जाईल. सो ही होती फर्स्ट प्रोव्हिजन. त्याचप्रमाणे व्हेसल्स आणि एअरक्राफ्ट याचं सुद्धा क्रेडिट ब्लॉक केलेलं आहे. मात्र अर्थातच ते क्रेडिट तुम्हाला केव्हा मिळेल जर त्याच गोष्टींचा तुम्ही पुढे सप्लाय करत असाल, त्या गोष्टीचा उद्योग करत असाल, किंवा ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजरचा तुमचा उद्योग असेल, किंवा इम्पार्टिंग ट्रेनिंग ऑन नेव्हिगेटिंग किंवा फ्लाइंग याचं जर तुम्ही ट्रेनिंग देत असाल या व्हेसल किंवा एअरक्राफ्टचा यूज करून, तर मात्र तुम्हाला याचं क्रेडिट मिळेल. किंवा ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्सच्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळेल. सो एकंदरीत काय होतंय तर बिझनेस साठी जे काही तुम्ही यूज कराल त्याचं गव्हर्नमेंट म्हणते तुम्हाला क्रेडिट मिळू शकेल. पुढे जाऊया. सर्व्हिसेस ऑफ जनरल इन्शुरन्स सर्व्हिसिंग रिपेअर मेंटेनन्स insofar as they relate to motor vehicle, vessel, aircraft related to clause 1, clause AA. बाजूला ठेवूया, सोप्या भाषेत समजून घेऊया. म्हणजे ज्या काही मोटर व्हेकल, व्हेसल किंवा एअरक्राफ्टचं क्रेडिट तुम्हाला ब्लॉक केलेलं आहे आणि त्याचंच तुम्ही जनरल इन्शुरन्स करत असाल किंवा सर्व्हिसिंग रिपेअर मेंटेनन्स करत असाल तर त्या गोष्टींचं क्रेडिट तुम्हाला मिळणार नाही. मग कोणत्या इन्शुरन्सचं किंवा सर्व्हिसिंगचं क्रेडिट मिळेल तर अर्थातच ज्या काही मोटर व्हेकल, म्हणजे आपण बघितलं सिटिंग कॅपॅसिटी, अप्रूव्ह सिटिंग कॅपॅसिटी मोर दॅन 14 असेल, किंवा तुम्ही ड्रायव्हिंग स्कूलची सर्व्हिस देत असाल, अशा स्थितीमध्ये तुम्हाला मोटर व्हेकलचं क्रेडिट मिळेल. आणि जर त्याच्या रिलेटेड तुम्ही जनरल इन्शुरन्स, सर्व्हिसिंग, रिपेअर मेंटेनन्स जर सर्व्हिस घेतली तर त्याचं सुद्धा क्रेडिट तुम्हाला मिळेल.
सो मोटर व्हेकल जिचं क्रेडिट ब्लॉक केलं असेल तिच्या पर्टेनिंग काही इन्शुरन्स रिपेअर मेंटेनन्स सर्व्हिस असेल तर त्याचंही क्रेडिट मिळणार नाही. आणि वाईस वर्सा ज्याचं क्रेडिट मोटर व्हेकल किंवा एअरक्राफ्ट वेसल्स ज्याचं क्रेडिट मिळणार असेल त्याच्या रिलेटेड जनरल इन्शुरन्स सर्व्हिसिंग रिपेअर मेंटेनन्स जर सर्व्हिस असेल तर तुम्हाला क्रेडिट मिळेल. पुढे जाऊया. क्लॉज बी यात म्हटलेलं आहे की जे काही तुम्ही पुढील जे काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याचा जर तुम्ही सप्लाय केला तर त्या गोष्टीचं क्रेडिट तुम्हाला मिळणार नाही. आता जर आपण ह्या गोष्टी जर बघितल्या तर ह्या पर्सनल नेचरच्या गोष्टी आहेत. काय आहेत तर फूड अँड बेवरेजेस, आउटडोर केटरिंग, ब्युटी ट्रीटमेंट, हेल्थ सर्व्हिसेस, कॉस्मेटिक अँड प्लास्टिक सर्जरी, लिझिंग, रेंटिंग, हायरिंग ऑफ मोटर व्हेकल वेसर्स रेफर्ड इन क्लॉज ए और क्लॉज डबल ए. सो अशा ज्या काही गोष्टी असतील, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, सो या एक पर्सनल नेचरच्या गोष्टी आहेत तर याचं क्रेडिट तुम्हाला मिळणार नाही. आता तुम्ही म्हणाल की सर मी जेवण जर केलं नाही तर मी बिझनेस करू शकणार नाही, असं कारण म्हणजे तुम्ही म्हणाल अशापेक्षा हा प्रश्न मला आधी पडला होता की काय असेल याच्या मागचं लॉजिक. मग मी अदर वे राऊंड विचार केला की जर मी बिझनेस केला नाही तर मी जेवण सोडून देईल का, तर नाही. सो ह्या पर्सनल नेचरच्या ज्या गोष्टी आहेत, फूड बेवरेजेस, ब्युटी ट्रीटमेंट, हेल्थ सर्व्हिसेस, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, मागच्या क्लॉज मध्ये आपण जनरल इन्शुरन्स बघितला ज्यामध्ये म्हणतायत लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स. सो अशा जर गोष्टी असतील तर त्याचं सुद्धा क्रेडिट तुम्हाला मिळणार नाही. मात्र हे क्रेडिट केव्हा मिळेल जर याच गोष्टींचा तुम्ही पुढे सप्लाय करत असाल. उदाहरणार्थ रेस्टॉरंट असेल एखादं, सो रेस्टॉरंटचा जो मी सप्लाय करत आहे त्यासाठी जे काही मी फूड बेवरेजेस खरेदी करेल त्याचं अर्थातच क्रेडिट मला मिळालं पाहिजे. किंवा ब्युटी ट्रीटमेंटचं माझा समजा सलून असेल तर मी अर्थातच त्या गोष्टी खरेदी करणार आणि त्याचा पुढे सप्लाय करेल. सो अशा केसमध्ये मात्र मला त्याचं क्रेडिट अलाव केलेलं आहे. सो क्लॉज डी. पुढे जाऊया. मेंबरशिप ऑफ क्लब, हेल्थ, फिटनेस सेंटर. परत काय आहे तर पर्सनल नेचरचे एक्सपेंडिचर आहेत. मेंबरशिप ऑफ क्लब, हेल्थ, फिटनेस सेंटर म्हणजे जिम, याच्यात जर तुम्हाला जीएसटी आकारला असेल तर त्याचं क्रेडिट तुम्हाला मिळणार नाही. मात्र समजा एखादा बिल्डर असेल त्याने क्रेडाई जी एक असोसिएशन आहे बिल्डर्सची त्याची जर मेंबरशिप घेतली असेल तर मात्र त्याचं क्रेडिट मिळेल का. किंवा आपली असोसिएशन आहे WMTPA तर याचं क्रेडिट मिळेल का जर जीएसटी चार्ज केला तर अर्थातच अशा वेळेस त्याचं क्रेडिट तुम्हाला मिळेल. पुढचा क्लॉज ट्रॅव्हल बेनिफिट्स एक्सटेंडेड टू एम्प्लॉईज ऑन व्हॅकेशन सच ॲज लिव्ह ऑर होल्ड ट्रॅव्हल कन्सेशन. जेव्हा एम्प्लॉईज हे ट्रॅव्हल करतात तर त्याच्यावर जो काही जीएसटी आकारण्यात येतो त्याचं क्रेडिट तुम्हाला मिळणार नाही. आता तुम्ही म्हणाल की सर ट्रॅव्हलिंग तर बिझनेस साठी करावं लागतं, तर नक्कीच केव्हा ब्लॉक केलेलं आहे क्रेडिट तर जेव्हा एम्प्लॉईज ऑन व्हॅकेशन असतील, सुट्टीवर असतील आणि त्यांचं लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन वगैरे तुम्ही दिलं असेल LTA वगैरे तर अशा वेळी जो जीएसटी चार्ज करण्यात आलेला आहे त्या सर्व्हिसेसवर त्याचं क्रेडिट तुम्हाला मिळणार नाही. आता या क्लॉज बी पासून ते डी पर्यंत याला एक प्रोव्हिजन ऍड केलेली आहे की ते केव्हा अलाव केलं जाईल जर एम्प्लॉयरला हे क्रेडिट या सर्व्हिसेस या फॅसिलिटी देणं जर अनिवार्य असेल, मॅन्डेटरी असेल अंडर एनी लॉ तर मात्र त्याचं क्रेडिट तुम्हाला मिळू शकेल. उदाहरणार्थ म्हणजे हा एक फार वादाचा विषय चाललेला आहे की फॅक्टरीज ऍक्ट मध्ये कॅन्टीन सर्व्हिस प्रोव्हाइड करावी असं मॅन्डेटरी केलेलं आहे. सो अशा केसमध्ये ह्याला फूड बेवरेजेसचं मात्र क्रेडिट ब्लॉक केलेलं आहे तर मात्र अशा केसमध्ये तुम्हाला क्रेडिट मिळेल का तर माझ्या मते नक्की त्याचं क्रेडिट मिळालं पाहिजे. भलेही बाकी गोष्टी आहेत की रेस्टॉरंट सर्व्हिस किंवा कॅन्टीन सर्व्हिस असेल त्याला कन्सेशनल रेटमुळे क्रेडिट ब्लॉक केलेलं आहे. सो हा एक वादाचा विषय चालू आहे तो आपण बाजूला ठेवूया. मात्र ज्या गोष्टींचं क्रेडिट ब्लॉक केलेलं आहे आणि त्याच गोष्टी एखाद्या कायद्याअंतर्गत तुम्हाला मॅन्डेटरी करण्यात आलेल्या आहेत की त्या तुम्ही एम्प्लॉईजला द्याव्यात तर अशा वेळी मात्र या सर्व गोष्टींचं क्रेडिट तुम्हाला मिळेल. पुढे वळूया आपण. वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेस. सो वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेस when supplied for construction of an immovable property
याचं क्रेडिट तुम्हाला मिळणार नाहीये. मात्र हे क्रेडिट केव्हा मिळेल, जर तुम्ही त्याच गोष्टीचा पुढे सप्लाय करत असाल तर. सर्वप्रथम तर आपण वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस म्हणजे काय ते आपण बघूया, की वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस मीन्स अ कॉन्ट्रॅक्ट फॉर बिल्डिंग, कन्स्ट्रक्शन, फॅब्रिकेशन, कम्प्लिशन, इरेक्शन, इन्स्टॉलेशन, फिटिंग वगैरे 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 ऑफ एनी इमूवेबल प्रॉपर्टी wherein transfer of property in goods, whether in good as a goods or in some other form, involved in the execution of such contract. साध्या भाषेत एखादी मी सर्व्हिस देत असेल किंवा एखादा मी सप्लाय करत असेल, समजा एक कन्स्ट्रक्शनचा मी सप्लाय करतो, मी बिल्डर आहे, ऑफ एनी इमूवेबल प्रॉपर्टी म्हणजे पुढे जाऊन ती एक इमूवेबल प्रॉपर्टी म्हणून तयार होणार आहे. तर कन्स्ट्रक्शनचा जेव्हा मी सप्लाय करतो तर त्या केसमध्ये काय काय असतं, तर लेबर आहे, जी सर्व्हिस आहे, त्यानंतर मी गुड्स पण यूज करतो, सिमेंट असेल, स्टील असेल, आणि या सर्वांना एकत्रित करून मी पुढे सप्लाय देतो. तर असा जर काही सप्लाय असेल ज्याचं जे इमूवेबल प्रॉपर्टीच्या रिलेटेड असेल तर त्याला म्हणतात वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस. जर अशी सर्व्हिस माझा इनवर्ड सप्लाय असेल वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसचा, तर मला मात्र क्रेडिट मिळणार नाही. मात्र ते केव्हा मिळेल, जर मी पुढे तीच सर्व्हिसचं सप्लाय करत असेल. म्हणजे आपलंच एक्झाम्पल बिल्डरचं, मी वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस घेतो आणि पुढे जी काही सर्व्हिस देतो ती पण वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस म्हणून ट्रीट होते. म्हणजे मी सिमिलर लाईन ऑफ बिझनेस मध्ये आहे, त्यामुळे वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेसचं मला क्रेडिट मिळेल. तो आपण फर्स्ट पार्ट बघत होतो की काही काही कंडिशन जर तुम्ही फुलफिल केल्यात तर तुम्हाला क्रेडिट मिळू शकत होतं. मात्र आता आपण पुढचा पार्ट बघूया की अनकंडिशनली ब्लॉक क्रेडिट. म्हणजे तुम्ही काही कंडिशन जरी फुलफिल केली, मुळात तर दिलेलीच नाहीये, तरी सुद्धा तुम्हाला क्रेडिट मिळणार नाहीत. तर सर्वप्रथम गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ रिसीव्ह बाय टॅक्सेबल पर्सन फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ एन इमूवेबल प्रॉपर्टी ऑन हिज ओन अकाउंट, including when such goods or services are both used in the course of furtherance of business. साध्या भाषेत समजून घेऊया. मी ऑफिस कन्स्ट्रक्ट करतोय, ज्या ठिकाणाहून मला म्हणजे माझं पूर्ण स्टाफ बसणार आहे त्या ठिकाणाहून मी सप्लाय देणार आहे. कदाचित सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असेल तर मी माझी सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे. सो हा ऑन हिज ओन अकाउंट म्हणजे मी स्वतःसाठी काही गोष्टी या खरेदी केलेल्या आहेत. गुड्स और सर्व्हिसेस फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी, माझं ऑफिस कन्स्ट्रक्ट करण्यासाठी या गुड्स किंवा सर्व्हिसेस घेतलेल्या आहेत. तर अशा वेळी जरी तुम्ही म्हणाल की हे ऑफिस मी सप्लाय करण्यासाठीच यूज करणार आहे किंवा ऑफिस नसेल तर मी बिझनेस कसा करणार, तरी सुद्धा या गोष्टींचं क्रेडिट तुमचं ब्लॉक केलेलं आहे. पुढचा जो आपला सकाळचा विषय झाला की कंपोजिशन स्कीम वगैरे असं सकाळचं लेक्चर होतं, तर मुळात जो कंपोजिट डीलर असतो तो काही इनवॉइस मध्ये क्रेडिट तुम्हाला चार्ज करत नाही. मात्र इनकेस जरी तुम्हाला चार्ज केलं तरी त्या कंपोजिट डीलर कडून तुम्ही वस्तू जर खरेदी केलं असेल तरी त्याच्यावरचं क्रेडिट तुम्हाला मिळणार नाहीये. पुढचा क्लॉज गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ रिसीव्ह बाय नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन एक्सेप्ट गुड्स इम्पोर्टेड बाय हिम. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन जो जीएसटी मध्ये कदाचित रजिस्टर झाला असेल त्याला सुद्धा कोणत्याही गोष्टीचं क्रेडिट मिळणार नाही, एक्सेप्ट जे काही गुड्स तो इम्पोर्ट करणार आहेत फक्त त्याचं क्रेडिट त्याला मिळणार आहे. पुढचा क्लॉज बघूया. गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ यूज्ड फॉर पर्सनल कन्झम्पशन. सो हा एक थोडासा वादाचा विषय होणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये. पर्सनल कन्झम्पशन याचं इंटरप्रिटेशन कसं करावं. सो तुमच्या समोर 3 उदाहरणं मी दिलेले आहेत. फर्स्ट, सेफ्टी शूज. याच्यासाठी एक पॉलिसी आहे की हे सर्व एम्प्लॉईजला प्रोव्हाइड करावे अशी बिझनेस पॉलिसी आहे. दुसरं एक्झाम्पल आहे स्पोर्ट शूजचं, की हे एखाद्या एम्प्लॉईचा बर्थडे आहे, वाढदिवस आहे आणि त्याच्यामुळे त्यांना दिलेला आहे स्पोर्ट शूज. आता आम्हाला तर कधी असे एम्प्लॉयर भेटले नाहीत, पण समजा भेटले, तुम्हाला तुमच्या एम्प्लॉयरने बर्थडे गिफ्ट म्हणून स्पोर्ट शूज दिले, किंवा तिसरी एक टी शर्ट दिलेला आहे, गिफ्ट दिलेला आहे की बेस्ट परफॉर्मन्स ऑफ द इयर ऍज पर कंपनी पॉलिसी म्हणून तुम्हाला गिफ्ट जर दिलं आहे तर मात्र
यापैकी कोणत्या गोष्टीचं तुम्हाला क्रेडिट मिळेल किंवा मिळणार नाही. तर आपण थोडंसं अनालाइज करूया की सर्वात पहिला एक्झाम्पल सेफ्टी शूज. सेफ्टी शूज बद्दल असं वाटतंय की हे बिझनेसची एक गरज आहे, नीड आहे. त्यामुळे कंपनीची पॉलिसी आहे की सर्व एम्प्लॉईजला सेफ्टी म्हणून त्याचं क्रेडिट, त्याचं हे सेफ्टी शूज देण्यात यावे. त्यामुळे सेफ्टी शूज वरचं माझं ओपिनियन सांगतो की ह्याच्यावरचं क्रेडिट मिळायला हवं. दुसरं जे एक्झाम्पल आहे स्पोर्ट्स शूज. आता एखाद्या एम्प्लॉईच्या बर्थडे गिफ्ट म्हणून जर त्याला दिलं असेल तर कदाचित तुम्ही म्हणाल की त्या एम्प्लॉईला प्रोत्साहित करण्यासाठी त्याला हे बर्थडे गिफ्ट म्हणून दिल्या गेलेलं आहे, ज्याच्यामुळे माझा बिझनेस होईल. मात्र कदाचित ही रिमोट पॉसिबिलिटी आहे, इनडायरेक्ट रिलेशन आहे, रिमोट रिलेशन आहे. त्यामुळे कदाचित हा यासाठी वापर करतोय कारण अजून या गोष्टीचा खुलासा कोर्टाद्वारे केला गेलेला नाहीये किंवा कोर्टात ही गोष्ट पोहोचलेली नाही. ज्या काही गोष्टी पोहोचल्या त्या मी मांडणार आहेतच. सो कदाचित या केसमध्ये, या स्पोर्ट्स शूजच्या केसमध्ये तुम्हाला क्रेडिट मिळणार नाही. कदाचित याच्यावरती वेगवेगळे ओपिनियन नक्कीच असू शकतील. तिसरी जी केस आहे, आता एम्प्लॉईला मी हे सुद्धा गिफ्ट देत आहोत, मात्र मी माझ्या HR पॉलिसीमध्ये लिहिलेलं आहे की जर बेस्ट परफॉर्मन्स केला, एखादं टार्गेट अचीव्ह केलं तर तुम्हाला अमुक एक गोष्ट मिळेल. तर मात्र अशा केसमध्ये माझं मत आहे की या ठिकाणी तुम्हाला या गोष्टीचं क्रेडिट मिळायला हवं. सो पर्सनल कन्झम्पशन ही जी कन्सेप्ट आहे याचं इंटरप्रिटेशन कसं करावं, तर काही गोष्टी मला ज्या काही गोष्टी मिळाल्या त्या तुमच्या समोर मांडतो. तर इनपुट्स और इनपुट सर्व्हिसेस हॅव्हिंग ऍब्सोल्युटली नो डायरेक्ट और इनडायरेक्ट रिलेशनशिप विथ बिझनेस शाल बी ट्रीटेड ॲज पर्सनल कन्झम्पशन. ज्याचा बिझनेसशी काही एक संबंध नाहीये अशा गोष्टींना तुम्ही पर्सनल कन्झम्पशन म्हणून ट्रीट कराव्यात. सेकंड, in case of employees, if cost of goods or services is forming part of cost to company म्हणजे CTC, it shall be considered as personal consumption. It shall not be. ठीक आहे. आता हा मोठा वादाचा विषय म्हणजे हा अजून सेटल झालेला नाही. याच्यावरचं माझं मत तुम्हाला सांगतो. तुम्ही उद्या शेड्यूल 3 बघाल. शेड्यूल 3 काय ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. शेड्यूल 3 म्हणजे अशा काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला सप्लाय म्हणून ट्रीट करायच्या नाहीयेत, म्हणजेच त्याच्यावर GST चार्ज केला जाणार नाही. त्या शेड्यूल 3 मध्ये एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, सर्व्हिसेस बाय एम्प्लॉई टू एम्प्लॉयर. सो एम्प्लॉई जे काही त्यांच्या एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत जी काही सर्व्हिस देतोय, सो त्याला सप्लाय म्हणून ट्रीट केला जाणार नाही, एम्प्लॉई टू एम्प्लॉयर. आता समजा माझ्या पॉलिसी प्रमाणे मी वेगवेगळे परक्विजिट्स देतो, तर इन्कम टॅक्स मध्ये ह्या परक्विजिट्स टॅक्सेशन साठी यांना समाविष्ट केलं जातं आणि ते सॅलरीचा म्हणजे एम्प्लॉईच्या सॅलरीचा पार्ट बनतं. समजा मी हॉटेल अकोमोडेशन जर प्रोव्हाइड करत असेल तर त्याची जी काही व्हॅल्यू असेल, त्याच्यासाठी जो काही फॉर्म्युला दिला आहे त्याच्याप्रमाणे ती एम्प्लॉईच्या सॅलरीमध्ये त्या हॉटेल अकोमोडेशनची जी काही किंमत असेल, जी काही व्हॅल्यू असेल, ती एम्प्लॉईच्या हॉटेल अकोमोडेशनसाठी त्याच्या एम्प्लॉईच्या सॅलरीमध्ये ती समाविष्ट केली जाते. आता जेव्हा ही एम्प्लॉईच्या सॅलरीमध्ये समाविष्ट केली जाते, म्हणजेच एम्प्लॉई जी मला काही सर्व्हिस देतोय त्याचं कन्सिडरेशन म्हणून मी ती सर्व्हिस घेतोय जी माझ्यासाठी बिझनेससाठी आवश्यक आहे. त्यामुळे माझं असं मत आहे, माझं असं ओपिनियन आहे की ज्या एम्प्लॉईच्या केसेसमध्ये ज्या काही गुड्स और सर्व्हिसेस या पार्ट ऑफ CTC होतात, पार्ट ऑफ सॅलरी होतात, त्या केसमध्ये त्याचं क्रेडिट मिळालं पाहिजे. तर हा वादाचा विषय आहे, याच्यावर वेगवेगळे ओपिनियन असू शकतात. शेवटचा आहे नो पर्सनल कन्झम्पशन इफ एनी लॉ मॅन्डेट्स टू प्रोव्हाइड गुड्स और सर्व्हिसेस टू एम्प्लॉईज. फॉर एक्झाम्पल जे आपलं पहिलं एक्झाम्पल आहे सेफ्टी शूजचं, जर एखाद्या कायद्याच्या अंतर्गत मला जर मॅन्डेटरी केलं गेलेलं आहे की तुम्हाला सेफ्टी शूज प्रोव्हाइड करावे लागतील, तर असे बरेच केस लॉ आहेत, लिगल प्रोनाउन्समेंट्स आहेत की ज्याच्यात म्हटलेलं आहे तर अशा केसमध्ये सेफ्टी शूज देण्याला तुम्हाला पर्सनल कन्झम्पशन म्हणून ट्रीट केलं जाणार नाहीत. अर्थात
ज्या काही पर्सनल सेफ्टी शूज मी खरेदी करणार आहेत, ज्याच्यावर जे काही जीएसटी लागणार आहे त्याचं क्रेडिट मी घेऊ शकेल. पुढे जाऊया. गुड्स लॉस्ट, स्टोलन, डिस्ट्रॉइड, रिटर्न ऑफ और डिस्पोज ऑफ बाय वे ऑफ गिफ्ट और फ्री सॅम्पल्स. सो ही कंडिशन का दिलेली असेल तर तुम्ही बघाल की ह्या काही समजा गुड्स हरवले, लॉस झाले, स्टोलन चोरी झाले, डिस्ट्रॉय झाले, राईट ऑफ केलेत किंवा डिस्पोज ऑफ केले बाय वे ऑफ गिफ्ट और फ्री सॅम्पल किंवा गिफ्ट म्हणून देऊन टाकले, तर अशा केसमध्ये गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू मिळणार नाहीये. सो अशा केसमध्ये गव्हर्नमेंटने तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही जर गुड्स जळाले किंवा डिस्ट्रॉय झाले, लॉस झाले, हरवले किंवा चोरी झाले, तर अशा केसमध्ये तुम्हाला त्या इनवर्ड सप्लायवरचं क्रेडिट तुम्हाला रिव्हर्स करावं लागेल. पुढचा सेक्शन दिलेला आहे, एनी टॅक्स पेड इन अकॉर्डन्स विथ दी सेक्शन 74, 129, 130. सेक्शन मध्ये आपण जाणार नाही आहोत, फक्त बघून घेऊयात एक ओव्हरव्ह्यू. 74 आहेत की ज्या फ्रॉड केसेस असतात त्या केसेस मध्ये जर तुम्ही टॅक्स पे केला, 74, 120 किंवा 130 या सर्व केसेस मध्ये तुम्हाला एक पेनलाइज केलं जातं, पेनल्टी चार्ज केली जाते. आणि असं पेनल्टी म्हणून जेव्हा तुम्ही टॅक्स चार्ज करत आहात तर अशा केसमध्ये तुम्हाला जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला त्या याचं इन्व्हॉइस केलं तर त्या केसमध्ये मात्र तुम्हाला क्रेडिट मिळणार नाहीये. आता फक्त माहितीसाठी सांगतो, या सेक्शन्स मध्ये सेक्शन 73 हा सेक्शन नमूद केलेला नाही, फक्त सेक्शन 74, 129 आणि 130 एवढंच या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच सेक्शन 73 मध्ये काय केसेस येतात तर अदर दॅन फ्रॉड केसेस, जेन्युअनली तुमचा एखाद्या सप्लायवरचा टॅक्स पे करायचा राहिला असेल तर अशा केसमध्ये तुम्हाला, आणि तो टॅक्स तुम्ही पे केला आणि समोरच्या व्यक्तीला जर चार्ज केला तर मात्र तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळू शकेल. सो अशा प्रकारे हा ब्लॉक क्रेडिटचा कन्सेप्ट होता. आपण बघितलं की का ब्लॉक केलेलं असेल तर एकतर पर्सनल नेचरचं एक्सपेंडिचर असेल किंवा दुसरी कंडिशन जर गव्हर्नमेंटला पुढे त्या गोष्टीच्या सप्लायने टॅक्स मिळणार नसेल तर तुमचं क्रेडिट ब्लॉक केलेलं आहे. मग आपण दोन पार्ट केले, कंडिशनल आणि अनकंडिशनल. कंडिशनल क्रेडिट्स मध्ये जर तुम्ही एखादी कंडिशन फुलफिल केली तर कंडिशन एकच होती की जर त्याच गोष्टीच्या बिझनेस मध्ये तुम्ही असाल तर मात्र तुम्हाला क्रेडिट मिळेल. आणि अनकंडिशनल मध्ये तुम्हाला अनकंडिशनली क्रेडिट ब्लॉक केलेलं आहे. आता रूल 42 वर येऊयात. एक सिंपल स्टेप्स मध्ये आपण रूल 42 समजून घेऊयात. जर तुम्ही रूल 42 वाचला म्हणजे लीगल लँग्वेज जर बघितली तर ती फार किचकट आहे. आता रूल 42 कशासाठी होतात तर टॅक्सेबल सप्लाय आणि एक्झेम्प्ट सप्लाय याच्यासाठी जर कॉमन क्रेडिट असेल तर तुम्ही ते कसं अपोर्शन करणार, काय फॉर्म्युला लावणार, तर तो फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. तर लॉजिकली आपण सेक्शन रूल 42 समजून घेऊयात. फर्स्ट स्टेप काय आहे तर तुम्हाला त्या टॅक्स पिरियड मधलं पर्टिक्युलर मंथच्या टॅक्स पिरियड मध्ये जेवढं काही इनपुट टॅक्स क्रेडिट आहे जे एक्सक्लुझिव्हली नॉन बिझनेस पर्पज साठी असेल तर ते तुम्हाला बाजूला काढायचंय. आता अर्थात एक्सक्लुझिव्हली 100% ते नॉन बिझनेस पर्पज साठी असेल तर त्याचं तुम्हाला क्रेडिट मिळणार नाही. सेकंड स्टेप, ITC intended to be used exclusively for exempt supplies. exempt supply आपण बघितलेला आहे. तर exempt supply म्हणजे त्याच्यावर टॅक्स आकारला जाणार नाही. सो एक्सक्लुझिव्हली 100% तुम्ही exempt supply साठी जर इनपुट किंवा इनपुट सर्व्हिसेस अवेल केले असाल त्याच्यावरचा ITC तर त्याचं तुम्हाला क्रेडिट मिळणार नाही. लॉजिकल आहे. नॉन बिझनेस पर्पज आणि exempt सप्लाय साठीचं क्रेडिट 100% तुम्ही एक्सक्लुझिव्हली जर यूज करत असाल तर त्याचा ITC तुम्हाला मिळणार नाहीये. ते आपण बाजूला काढलं. त्यानंतर आपण जी ब्लॉक क्रेडिटची लिस्ट बघितली तर त्याचं क्रेडिट आपल्याला अवेलेबल नाहीये. तर असं आपल्याला शोधावं लागेल की ब्लॉक क्रेडिट लिस्ट मध्ये बसणारी काही गुड्स किंवा सर्व्हिसेस आहेत का, तर त्याचं क्रेडिट आपल्याला बाजूला काढावं लागेल. ते क्रेडिट आपल्याला मिळणार नाही. त्यानंतर अशी आपल्याला क्रेडिट बाजूला काढावं लागेल जे एक्सक्लुझिव्हली फॉर टॅक्सेबल सप्लाय साठी असेल. जर 100% तुम्ही टॅक्सेबल सप्लाय साठी त्या इनपुट्स किंवा इनपुट सर्व्हिसेस यूज करणार असाल तर अर्थातच गव्हर्नमेंटला तुम्हाला क्रेडिट द्यायला काही प्रॉब्लेम नाही. सो 100% तुम्ही जर एक्सक्लुझिव्हली
टॅक्सेबल सप्लायसाठी जर इनपुट सर्व्हिस घेणार असाल किंवा इनपुट्स घेणार असाल तर त्याचं क्रेडिट तुम्हाला अर्थात मिळेल. सो आपण ज्या काही गोष्टी एक्सक्लुझिव्हली वापरतोय त्या आपण बाजूला काढल्यात. नॉन बिझनेस पर्पज, एक्झेम सप्लाय, ब्लॉक क्रेडिट लिस्ट अँड टॅक्सेबल सप्लाय. आता ह्याच्यानंतर जे काही क्रेडिट माझं उरेल ते राहील माझं कॉमन क्रेडिट. म्हणजे जे क्रेडिट मी एक्झेम सप्लायसाठी, टॅक्सेबल सप्लायसाठी दोघांसाठी यूज करत असेल किंवा बिझनेस नॉन बिझनेस पर्पज साठी यूज करणार असेल तर त्याचं अपोर्शनमेंट कसं करायचं याचा फॉर्म्युला पुढे दिलेला आहे. तर नॉन बिझनेस पर्पज साठी आपण आधीच ऑलरेडी बघितलं होतं 5% ITC तुम्हाला रिव्हर्स करायचा आहे. सो नॉन बिझनेस पर्पजचा विषय गेला. पुढच्या स्टेप मध्ये जे ITC होणार आहेत ते कशासाठी उरेल तर टॅक्सेबल सप्लाय अँड एक्झेम सप्लाय. यासाठी जे काही तुम्ही कॉमन ITC घेतलेलं असेल तर ते ITC उरेल आणि ते ITC तुम्हाला अपोर्शनमेंट असं करायचं आहे. म्हणजे एक फॉर्म्युला लावायचा आहे. आता फॉर्म्युला काय तर एक्झेम सप्लाय डिवायडेड बाय टोटल सप्लाय. टोटल सप्लाय काय असेल तर टॅक्सेबल प्लस एक्झेम या दोघांचा मिळून टोटल सप्लाय. सो ह्या रेशो मध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्हाला डिवाइड करावं लागेल आणि जे काही इनपुट टॅक्स क्रेडिट तुमचं एक्झेम सप्लायचा पर्टेनिंग असेल तेवढं तुम्हाला रिव्हर्स करावं लागेल. सो 10 सिंपल स्टेप्स आहेत. आपण एक्सक्लुझिव्हली नॉन बिझनेस पर्पज साठी, एक्झेम सप्लाय साठी ब्लॉक क्रेडिट लिस्ट जी असेल ते आपण बाजूला काढलं. त्यानंतर टॅक्सेबल सप्लाय साठी जे 100% क्रेडिट यूज होणार आहे ते आपल्याला पूर्णपणे मिळेल ते आपण बाजूला काढलं. त्यानंतर आपण नॉन कॉमन क्रेडिट जे आहे त्याला फॉर्म्युला आपण लावणार आहोत. नॉन बिझनेस पर्पज साठी जे 5% क्रेडिट सांगितलं आहे तेवढं आपण रिव्हर्स करणार आहोत आणि उरलेल्या कॉमन ITC ला आपण फॉर्म्युला लावणार आहोत. सो अशा प्रकारे हा रूल 42 आहे. तुम्ही घरी बघा. हा रूल 42 फार किचकट आहे. आपण या ठिकाणी सोप्या भाषेत तो घेतलेला आहे. पुढचं जे एक्झाम्पल आहे ते मी दिलेलं आहे त्यातून तुम्ही गो थ्रू केलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे क्लिअर होईल. रूल 42 प्रेझेंटेशन मी दिलेलाच आहे, तुम्हाला ते मिळेल. सो तुम्ही जस्ट गो थ्रू करा. सर आपल्याकडे वेळ किती आहे? 1 वाजेपर्यंत आहे सर. ओके. किती वेळा एक 10-15 मिनिटं सर. शेवटचं ठीक आहे, ठीक आहे. हा ठीक आहे सर. एक शेवटचा फक्त कन्स्ट्रक्शन सेक्टर मध्ये काय इश्यू आहे तुम्हाला फक्त माहितीसाठी सांगतो. ऍक्च्युली हा याच्यासाठी एक वेगळं लेक्चर घेण्याची गरज आहे पण फक्त माहितीसाठी. तर समजा प्रोडक्ट A आणि प्रोडक्ट B हे कंपनी जर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करत असेल तर प्रोडक्ट ह्या दोन्ही प्रोडक्टसाठी XYZ या 3 गोष्टी लागतात. प्रोडक्ट रॉ मटेरियल X लागतंय. हे प्रोडक्ट A बनवण्यासाठी 100 क्वांटिटी, 1 युनिट बनवण्यासाठी प्रोडक्ट A च्या रॉ मटेरियल X 100 क्वांटिटी लागतंय. आता पूर्णपणे रॉ मटेरियल X हे टॅक्सेबल सप्लायसाठी यूज होणार आहेत. त्यामुळे ह्याचं पूर्णपणे ITC आपल्याला मिळणार आहे जे आपण लॉजिकली बघितलं. इनपुट रॉ मटेरियल Y हे लागणार आहेत प्रोडक्ट B जो की एक्झेम प्रोडक्ट आहे. सो 1 युनिट प्रोडक्ट B चं बनवण्यासाठी मला 50 क्वांटिटी लागणार आहेत. सो ह्या केसमध्ये पूर्णपणे रॉ मटेरियल Y हे प्रोडक्ट B साठी वापरलं जाणार आहेत. हे आपण त्याचं म्हणजे कॅल्क्युलेट करू शकतो, त्याच्यावर कंट्रोल ठेवू शकतो. त्यामुळे प्रोडक्ट इनपुट जे असेल Y त्याचं क्रेडिट आपल्याला अलाउड असणार नाहीये. तर इनपुट Z आपण बघूयात. हे इनपुट Z हे कॉमन मटेरियल आहे जे प्रोडक्ट A साठी 50 क्वांटिटी लागतं एका युनिटसाठी आणि प्रोडक्ट B साठी याच्या 100 क्वांटिटीज लागतात. आता गुड्स असल्यामुळे आपल्याला याच्यावर कंट्रोल ठेवणं सहज शक्य आहे की 50 क्वांटिटी ज्या एका युनिट A साठी लागतात तेवढाचं क्रेडिट आपण घेऊ आणि क्वांटिटी B साठी ज्या काही 100 क्वांटिटीज लागतात तर त्यासाठी ते क्रेडिट आपल्याला मिळणार नाही. हे शक्य का आहे तर गुड्स आहेत म्हणून. मात्र सर्व्हिसेसच्या केसमध्ये समजा चार्टर्ड अकाउंटंट सर्व्हिस असेल ह्या कंपनीसाठी तर ही काही आपण अपोर्शनमेंट करू शकणार नाही. मग या केसमध्ये आपण काय करणार तर अपोर्शनमेंट फॉर्म्युला प्रमाणे वाटणी करणार, अपोर्शनमेंट करणार. मात्र कन्स्ट्रक्शन सेक्टर मध्ये इश्यू काय आहे तर आपण बघूयात थोडक्यात. तर तुम्हाला माहिती असेल अंडर कन्स्ट्रक्शन जी बिल्डिंग असेल तर त्याच्यावर GST लागतो.
मात्र एकदा जर बिल्डिंग पूर्णपणे कन्स्ट्रक्ट झाली, म्हणजे त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट जर आपल्याला मिळालं, तर त्याच्यानंतर जे काही सेल होतो, ज्या फ्लॅटचा सेल होतो, ज्या युनिटचा सेल होतो, त्याच्यावर मात्र जीएसटी लागत नाही. आता जेव्हा जीएसटी लागणार नाहीये कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर, तर गव्हर्नमेंटचं इंटेन्शन काय असेल की त्याच्या पर्टेनिंग जे क्रेडिट असेल तर ते ब्लॉक केलं जाईल. तर हा इश्यू आहे. आता नेमका इश्यू काय याच्यामध्ये की नेमकं केव्हा रिव्हर्स करायचंय. म्हणजे जर एखादी बिल्डिंग मी जर सुरुवात केली तर 3 ते 4 वर्ष सहज प्रोजेक्टला लागतात. आता जो काही बिल्डर असेल त्याचं काय इंटेन्शन असेल की सर्व फ्लॅट्स त्याचे बिफोर कम्प्लिशन हे विकले जावेत, सो दॅट त्याच्या कस्टमर्स कडून त्याचा पैसा त्याला येईल, पूर्णपणे क्रेडिट युटिलाइज होईल. आता 3 ते 4 वर्षांनी जेव्हा माझं कम्प्लिशन येईल तेव्हा मला किती फ्लॅट्स विकावे लागतील कम्प्लिशन नंतर, किंवा जेव्हा कम्प्लिशन सर्टिफिकेट येईल, बिल्डिंग पूर्ण होईल, तेव्हा किती अनसोल्ड स्टॉक माझ्याकडे असेल हे मी काही आज सांगू शकत नाही. करेक्ट. सो हे आयटीसी केव्हा रिव्हर्स करायचा हा एक इश्यू होता. त्यानंतर किती आयटीसी रिव्हर्स करावा. समजा 3 वर्षांनी माझं कम्प्लिशन सर्टिफिकेट आलं तर माझ्या समजा 100 युनिट्स पैकी 10 युनिट्स माझे कम्प्लिशन सर्टिफिकेट रिसिव्ह झाल्यानंतर अनसोल्ड राहिले, तर 10 युनिट्सवर तर मला जीएसटी लागणार नाहीये. मात्र मग किती आयटीसी मला रिव्हर्स करायचं आहे, म्हणजे 10 युनिटसाठी जे काही मी 3 वर्षात गोष्टी खरेदी केल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचं क्रेडिट रिव्हर्स करायचं, की फक्त ज्या महिन्यात माझं कम्प्लिशन सर्टिफिकेट आलं आणि ज्या महिन्यात मला कळलं की हे 10 युनिट्स माझे अनसोल्ड आहेत तर त्याचं फक्त आयटीसी मी रिव्हर्स करायचा. तर हा फार मोठा इश्यू होता कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये. आणि अर्थातच 1 एप्रिल 2019 पासून नवीन रूल इंट्रोड्यूस झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व इश्यू ऍड्रेस केलेला आहे. तर एका प्रपोर्शन एक वेगळा फॉर्म्युला दिलेला आहे, जो रूल 42 आपण बघितला त्याच्यापेक्षा थोडा वेगळा फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे स्पेसिफिकली कन्स्ट्रक्शन सेक्टरसाठी. सो तर या ठिकाणी मी थांबतो. मी एक स्वामी विवेकानंदांच्या ह्या आपल्या शिकवण म्हणूया आपण त्याच्यापासून एक शेवट करतो की उत्तिष्ठित जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. अराइज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच. तुम्हाला सर्वांना तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा. आता कोविड-19 नंतर जे काय होणार आहे ते देव जाणे, मात्र त्याच्यानंतर हे एक पॉज बटन आपल्या जीवनात आलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला परत एकदा भरारी घ्यायची आहे. त्यासाठी सर्वांना माझ्या शुभेच्छा. आणि टीम WMTPA ने मला शिकण्याची परत एकदा संधी दिली त्याबद्दल टीम WMTPAचं आभार. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. सर, जरी कोविड-19 जरी आपल्याला पॉज बटन दिलं असेल तरी WMTPA आपल्या असोसिएशननी तिथे कुठेही आपल्याला थांबायला संधी दिली नाहीये. आपण जवळपास 28 फेसबुक लाईव्ह घेतलेले आहेत, एक नॅशनल टेस्ट कॉन्फरन्स घेतली ना, आता हा आपण कोर्स घेतोय, त्यामुळे कुठे आपण थांबत नाहीये. यानंतर ना सरांनी अतिशय सुंदर आपल्याला लेक्चर दिलं. त्याचे वोट ऑफ थँक्स करण्यासाठी मी आपल्या कमिटी मेंबर प्रांजली अंबेके मॅडमला विनंती करतो. ओव्हर टू प्रांजली अंबेके मॅडम. किती वेळा येतो अजून? येतोय आवाज माझा? हो, येतोय. सगळ्यात पहिल्यांदा मी WMTPA चे जे प्रेसिडेंट आहेत सूर्यवंशी सर, सोनवणे सर आणि पुरा सर यांना मी थँक्यू म्हणते की त्यांनी मला वोट ऑफ थँक्स देण्याची संधी दिली त्याबद्दल. आणि जे काही लॉकडाऊन मध्ये आपलं जे काही फेसबुक लाईव्हची सिरीज म्हणा किंवा हा जो क्रॅश कोर्स आहे तर हे सगळं आपल्यासाठी एक सुवर्ण संधी होती आणि त्याचा सगळ्यात जास्तीत जास्त मेंबरनी फायदा घेतलेला आहेच आहे. आणि आपले जे काही असोसिएशन आहे ते अगदी खूप चांगल्यातले चांगले स्पीकर बोलवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आणि कार्यरत असतात. ह्या सगळ्याचा अनुभव आपण सगळेजण नेहमीच घेतो. आणि आज जे काही आपल्याला CA योगेश इंगळे सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय तर त्याबद्दल मी त्यांना मी थँक्स म्हणते आज या निमित्ताने. त्याच्यामध्ये त्यांना आपल्याला म्हणजे अगदी सेक्शन 16 पासून ते त्याचे सबसेक्शन आणि रूल या गोष्टी आपल्याला खूप छान पद्धतीनं समजावून सांगितल्या आहेत आणि त्या नक्कीच आपल्याला खूप लक्षात राहतील अशा आहेत. तर त्यामुळे थँक्यू सरांना. येस, थँक्यू. ओके.
थँक्स मॅडम. थँक्यू मॅडम. आपण उद्या बरोबर आता 8:45 वाजता भेटू. मी सूत्र अध्यक्षांकडे देतो. खरंच योगेश सर तुम्ही म्हणता की मी शिकतो, आम्ही शिकतो, पण तुमच्यापेक्षा आम्ही जास्त शिकतो तुमच्या बरोबर. तुम्ही ज्या पद्धतीने मांडता विषय एकदम सोपा आणि सेक्शन वाईज असतो, त्यामुळे समजायला आणि शिकायला एकदम सोपं आहे. त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. मी आजचं सेशन संपल्याचं जाहीर करतो. उद्या सकाळी आपण पुन्हा भेटूया. थँक्यू. थँक्यू सर. कोणाच्या क्वेरी असतील याच्या संदर्भात तर व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा. त्याचे उत्तर तिथे दिले जातील ग्रुपमध्ये. लेट झालाय आज आपल्याला, त्यामुळे आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेतलेलं नाहीये. शुअर सर, थँक्यू. स्वाती मॅडम येणार तुम्हाला सुरेश सर, PPT येणार close? 100%. ओके. ओके.